नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता यशचा न्यू लुक. खूप टाइम नंतर माणसात दिसतो. लास्ट व्हिडिओमध्ये त्यांनी बघितलाय का? हा, मस्त दिसतोय तो आज. तर ठीक आहे, आज आम्ही Q&A व्हिडिओ करतो आहोत. खूप टाइम नंतर आम्ही या सेटअप मध्ये बसलोय. आधी आम्ही खूप असे व्हिडिओज करायचो आणि भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत रिलेटेड फायनान्शियल क्रायसिस आणि मी ना रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स होते. तर आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे लिंक्स टाकू जिकडे ते क्वेश्चन्स आहेत. यशच्या फॅमिलीबद्दल किंवा आम्ही काय एज्युकेशन आमचं आहे, आम्ही काय जॉब करतो, ते सगळे व्हिडिओज आम्ही ते सगळे क्वेश्चन्स आम्ही दुसऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेले आहेत. तर ते सगळे व्हिडिओज आम्ही खाली टॅग करू, लिंक टाकू. फक्त या व्हिडिओजमध्ये ते असतील जे न्यू क्वेश्चन्स आहेत. काही रिपीटेड असेल पण मे बी त्याचे आन्सर्स आता चेंज झालेत बिकॉज आम्हाला एवढा टाइम झालाय. माणूस चेंज होऊ शकतो थोडाफार आन्सर्स त्याचे. तर येस, सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन मी रीड करते कारण की मी लिहिलेत तर माझी हँडरायटिंग मला कळलं. आता सुरुवात करूया क्वेश्चन सोबत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, वर्क लाईफ बॅलन्स प्लस सोशल मीडिया प्लस कपल टाइम प्लस सेल्फ टाइम कसं मॅनेज करता? आईला पहिले आपल्याला क्वेश्चन आलेले ते फक्त फर्स्ट वाला आलेला. हो, हा मी सांगते. सो वर्क लाईफ बॅलन्स, लकीली आम्ही खूप लकी आहोत की आमचं वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगलं आहे. आम्हाला हवं तेव्हा आम्हाला सुट्ट्या मिळतात. आम्ही दोघेही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आहोत आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं जेवढं मी बघितले वर्क लाईफ बॅलन्स चांगले असतात. अँड इट डिपेंड्स की तुमची टीम कोणती आहे, तुमचा मॅनेजर कसा आहे, सगळं डिपेंड करतं. बट आम्ही या केसमध्ये लकी झालो, सो ते मॅनेज होतंय. प्लस आमचं अजून कम्प्लिटली वर्क फ्रॉम ऑफिस नाही चालू झालेलं आहे. सो वी गेट वर्क फ्रॉम होम टाइम की त्याचा इव्हनिंगमध्ये किंवा मध्येच कधीतरी असा वेळ मिळाला ब्रेक टाइमला आम्ही सोशल मीडियावरती काम करतो. सोशल मीडियाला हँडल करायला जास्त काय असं लागत नाही. म्हणजे यू जस्ट नीड प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर तुमचे डोक्यात कॉन्टेंट बनवणं. आणि आता ChatGPT वगैरे आहे, प्लस तुम्ही एवढं सारं कॉन्टेंट कन्झ्युम करतात रील्सवरती बघून, तर ऑटोमॅटिकली आयडिया येते. म्हणजे इफ यू पॅशनेट अबाउट सोशल मीडिया हे ऑटोमॅटिक होऊन जातं. सो आता 1 year झालं आहे आम्हाला दोघांना. तर आधी जेवढा वेळ लागायचा सोशल मीडियासाठी स्क्रिप्ट लिहायला किंवा काहीतरी नवीन आयडिया आणायला, तेवढा वेळ नाही लागत. आणि एक आमचा प्लस पॉईंट आहे की आम्ही जे व्लॉग करतो त्याच्यामधले जे रॉ मुमेंट्स असतात ते आम्ही रील्ससाठी पण यूज करतो. सो तेवढं आमचं एक हेल्प होऊन जातं रील्ससाठी. आणि कपल टाइम आम्ही खरं सांगायला गेलं तर कुकिंग व्हिडिओज वगैरे जे करतो ना ते आमचं कपल टाइमच आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय. बस फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचलंय. आणि आम्ही एव्हरी नाईट, फ्रायडे नाईट, सॅटर्डे नाईट, संडे नाईट मूवी नाईट असते आमची. तो आमचा मस्त मूवी ही सजेस्ट करते. मूवी ऍक्च्युली हीच सजेस्ट करलेल्या मूवी मला खूप आवडतं. मी खूप रेअरली असं कधीतरी झालं की शिवानीने एखादी मूवी सांगितली आणि ती बोगस निघाली, असं कधी नाही आलं आतापर्यंत. आणि सेल्फ टाइम मध्ये आमची दुपार असते, जेव्हा आम्ही झोपून उठलो. सो आम्ही काय करतो, सकाळी उठलो ना की रील्स आणि शूट वगैरे करून घेतो. त्याला हार्डली 1 hour or 1.5 hour जातो. रील शूट तर पटकन होऊन जातात, काय कायला वेळ लागतो, काय काय लवकर होतात. तर मग दुपारची जी वेळ असते ना, मग तेव्हा हा झोपतो किंवा मी फोनमध्ये असते किंवा मग हा गेम खेळतो. आमचा टाइम असतो. बट जो मूवी टाइम असतो तो आमचा कपल टाइम असतो. तो असं मॅनेज होऊन जातं. विथ टाइम ओव्हर टाइम आम्हाला कळलं की हे असं झालं पाहिजे. कारण पहिली नाही तर असं व्हायचं की अरे हे पण करायचं, हे पण करायचं, ते पण करायचं. खरं सांगायला आणि मेन म्हणजे या व्हिडिओमध्ये मी डिसाईड केलंय की आय विल बी ब्रुटली ऑनेस्ट की कसं ऍक्च्युअल मध्ये सगळं चालतं, इंस्टाग्राम, युट्यूब, एव्हरीथिंग. सो स्टे ट्यून्ड. पुढे असे क्वेश्चन्स आहेत. तर खरं सांगायला गेलं ना तर स्टार्टिंगला तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र नाही मिळणार. तुम्हाला तुमचा मी टाईम, कपल टाईम किंवा थोडंसं ओव्हरवेल्मिंग होऊन जाणार. बट इफ यू वॉन्ट सक्सेस थोडंसं तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार. आणि आता आफ्टर 1 year आम्हाला माहिती आहे आमचं की आम्ही किती टाईमसाठी असं बेक केलंय की अरे आम्हाला टाईम मिळू दे, आम्हाला स्वतःचा. पण होऊन जातं ते ओव्हर टाइम. आता सगळं आधी खूप असं व्हायचं की आम्हाला कळतच नव्हतं की अरे हे करू ते करू. हिला खूप इरिटेट व्हायचं, ही बसनी जायची तेव्हा ही एडिट करायची, व्हिडिओ काय बनवायची ते विचार करत बसा. आधी खूप टफ होतो. आता हे ओव्हर टाइम आम्ही करून आम्हाला जरा इझी झालं. ओके, सो वळूया नेक्स्ट क्वेश्चन इज वन थिंग वी कॉम्प्रोमाइज्ड बिफोर और आता ड्युरिंग मॅरेज. बिफोर तर मॅरेज, बिफोर कॉम्प्रोमाइज काय केलं आपण? म्हणजे मॅरेज साठी तू काही असं कॉम्प्रोमाइज केलं नाही? मी आमच्या लग्नासाठी मी काही कॉम्प्रोमाइज नाही केलंय. ट्रू, मी पण अजिबात नाही. मला असं काहीच आठवत नाही की मी कॉम्प्रोमाइज आधी केलंय, भले आत्ता केलंय.
हा, आणि असं सांगायला गेलं ना तर अशी एक गोष्ट कॉम्प्रोमाइज होत नाही असं सांगू नाही शकत. हा की शिवानी थोडीशी हट्टी आहे तर हे मी कॉम्प्रोमाइज पटकन नाही होऊ शकत. ते ओव्हर टाइम आम्ही एकमेकांना अंडरस्टँड करतो ते कमी कमी होतं. बरोबर आहे. आणि असं आता ही बोलली की शिवानी थोडी हट्टी आहे, ते कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय नाहीये. ते तुम्ही अडॅप्ट होणार थोड्या वेळाने एकमेकांना की अरे हा आता आम्हाला माहिती आहे आम्ही असेच वागतो. कारण चुकीचं कोण नाही वागत आहे. इंटेन्शनली एका लग्नात मला नाही वाटत कुठला माणूस, मी आता झोपेतून उठलोय म्हणून माझी जीभ थोडी अशी आहे की मला नाही वाटत लग्नात कुठला असा माणूस इंटेन्शनली चुकीचा वागतो किंवा मुद्दामून की नाही मीच करणार. हट्ट थोडाफार असतो पण तुम्ही अडॅप्ट करू शकता. मला वाटतं तर मी कॉम्प्रोमाइज आधी पण काही नाही केलं, मी आता पण काय कॉम्प्रोमाइज नाही करत, मी माझं फुल जगतो. हो, सगळ्यांचं इम्पॉर्टंट हे आहे की हे अंडरस्टँड करणं की हा एक वेगळा माणूस आहे, मी एक वेगळी माणूस, ह्याचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात, माझे वेगळे. हे आम्ही लास्ट टाइम पण बोललेलो. फक्त हे करून घ्यायला ना खूप टाइम लागतो की आपल्याला कळलं पाहिजे तो वेगळा माणूस आहे, त्याला वेगळ्या गोष्टीत मजा येते, त्याला वेगळं करायचं आहे, पण ते होईल. आणि लकीली आम्ही फ्रेंडशिप पासून आमचं लव्ह लाईफ स्टार्ट झाली आहे. सो ग्रॅज्युअली हळूहळू सगळं आम्ही जास्त बोलतो ना फ्रेंड्सना आपण जास्त बेटर ओळखतो. सो तिकडनं आमचं मग आम्ही काय बोलतात रिलेशनशिपमध्ये येणं, मग लग्न होणं, तर आम्ही सगळे स्टेजेसमध्ये एकमेकांना सगळे फेजेस बघितलेत. हो, सो इझी झालेलं आमच्यासाठी. आणि अजून काय अरे हे दिसतंय राहू दे मला आता रिअलाइज झालं. ठीक आहे, मी आता हात ठेवा. हा, तर असं कॉम्प्रोमाइज असं नाहीये, जस्ट छोट्या छोट्या गोष्टी ज्या एकमेकांचे अंडरस्टँड करून ते ओव्हर टाइम म्हणजे इन शॉर्ट तुम्ही होऊन जातं. ते तुम्ही लग्नाच्या आधी किंवा लग्नात किंवा कधीही विथ अशा एवढ्या पूर्ण ड्युरेशन मध्ये कॉम्प्रोमाइज केलंय का? मला नाही वाटत मी कधी शिवानी सोबत राहायला किंवा लग्न झाल्यानंतर कधी कॉम्प्रोमाइज केलं. आणि जर कधी काही कॉम्प्रोमाइज करायची गोष्ट आली ना तरी पण ते आपल्या डोक्यामध्ये असं ट्रिगर नाही होत की अरे मी ह्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करतो. हा, म्हणून कदाचित ते कधी आम्हाला वाटलं नसेल की हे कॉम्प्रोमाइज आहे. हा, कारण की असं होतं की जाऊ दे ह्याला ते नाही आवडत आहे ना, मी थोडं कमी करते असं. सो थर्ड क्वेश्चन आता आहे, हू हेल्प यू बाय होम? आमचा एक फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे वरद जोशी. तर तो रिअल इस्टेट मध्ये आहे. तर त्यांनीच आम्ही त्याला बोललेलो की मम्मी पप्पा नवीन घर बघतायत तर आम्हाला असं हवंय की आमच्या एरियाच्या जवळपास असू दे. आणि ती प्रोसेस इतकी पटापट झाली की आम्हाला बोलतो ना 1 महिना पण नाही झाला आणि आम्ही ऑलरेडी घर बुक केलेलं. सो तो आणि त्याची टीमने आम्हाला हेल्प केली. आम्ही त्याचं इंस्टाग्राम पेज आणि फोन नंबर हवा तर टॅग करू. तुम्हाला हवं असेल नवीन घर तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे यशचं स्किन. ओ माय गॉड, हे क्वेश्चन आम्हाला भरपूर येतात की म्हणजे मला स्पेशली की दादाचं काय तू चेंज केलं, स्किन केअर काय. सो त्याचे जर तुम्ही ओल्ड फोटोज बघितले असतील तर आम्ही आधी पण भरपूर वेळा मेन्शन केले की जिम हे मेन आहे. डाएट आधी हा कॉलेजमध्ये ना उठसूट काहीही खायचं, ऑइली फूड, आणि फक्त काहीही नाही, कशावरही काहीही खायचो. मी दूध प्यायचो, मी सोडा प्यायचो, मी जिलेबी, मी काहीही खायचो, अक्षरशः काही. तर एकतर ते खाणं बंद करा, तुमच्या जिभेचे चोचले. ते मला आता पण, मी आता लग्नानंतर खूप कमी केलं डाएट, म्हणून मला आता होतं की अरे मला हे खायचं, अरे मला ते खायचं. कारण आपण लग्नानंतर थोडे ऑफ होऊन जातो या सगळ्या गोष्टीतून. तर डाएट, तुमचं वजन कमी केलेलं, त्याच्यानंतर जिम केलेली, हेच तुमचं स्किन केअर बेस्ट करू शकतो मुलांसाठी स्पेशली. आणि त्याच्यानंतर प्लस ती सांगेल तुम्हाला काय करायचं. प्लस स्किन केअर इम्पॉर्टंट आहे मुलांसाठी. कधी कधी मुलं असं बोलतात की अरे हा माझी स्किन एकदम क्लिअर आहे, मी गोरं दिसत. बट जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना, लाईक तुम्ही जेव्हा 30sला टच कराल तेव्हा मग तुमचे सगळे असे पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, काळेपणा, असं इकडे फोरहेडवरती ब्लॅकनेस, असं मुलांचं मग दिसायला लागतं. सो त्यासाठी जर मुलांना काहीही यूज करायचं नसेल, एक्सरसाइज जर काही मुलांना जमत नाही करायला, चांगलं डाएट ठेवा, क्लीन फूड ॲटलिस्ट. म्हणजे वडापाव, बर्गर हे सगळेच खातात, बट ह्याच्यासारखं नका करू कधी काही. जस्ट फूडवरती लक्ष द्या. जेवणाच्या टायमाला जेव्हा कमी खा. तुम्हाला बर्गर खायची इच्छा, 2-3 बर्गर नका ढूस. मी करायचो हे ऍक्च्युअली. मुलं करतात. मी करायचं, मला नाही फरक. मुली एका बर्गर मध्ये किंवा अर्ध्या बर्गर मध्ये फुल होतात. मुलांचं तेवढं ॲपेटाइट असतं. बर्गर पण खाऊ, कोक पण पिऊ, फ्राईज पण खाऊ, हे पण खाऊ. आता हे माहितीये मला की मील म्हणून येतं म्हणून आपण खातो, पण थोडं कमी केलं तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळतील. सो हेच होतं. आणि सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे. ऑइली स्किन असाल तर ऑइली स्किनसाठी सनस्क्रीन. मला ड्राय स्किनचं काही आयडिया नाही, बिकॉज आम्ही दोघंही हा कॉम्बिनेशन स्किन आहे, मी ऑइली स्किन आहे. सो मला ड्राय स्किनचं काही नाही माहिती, बट गुड सनस्क्रीन. आणि जर रात्री झोपताना तुम्हाला मॉइश्चरायझर जमत असेल तर मॉइश्चरायझर. आणि लिप बाम पण इम्पॉर्टंट आहे, बिकॉज मुलांचे लिप्स पण खूप चॅप्ड होतात. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, यश तुझ्यासाठी होता हा क्वेश्चन. व्हॉट एक्सपेक्टेशन्स यू हॅड फ्रॉम मी ॲज अ वाईफ? असतात मुलांचे एक्सपेक्टेशन की मला समजून घेतलेलं पाहिजे,
कारण आपल्याला कळत नाही. मला ॲज अ नवरा, मी आधी नुसता मुलगा होता, नंतर मी नवरा झालो. आधी बॉयफ्रेंड होतो, नंतर नवरा झालो. पण या ट्रान्झिशनमध्ये आधी आम्ही एकत्र राहत नव्हतो, नंतर आम्ही एकत्र राहायला लागलो. तेव्हा मला असं आलं की मी जसा डेली उठतोय बिटतोय, काय करतोय काय नाही करतोय, ते शिवानीने पण केलं पाहिजे का. कारण मला साफसफाईची थोडा वेळ आहे, मला आवडतं साफसफाई करायला. शिवानीची मॉम तुम्ही बघा असाल, तुम्ही अग्री कराल, तुम्हाला माहिती आहे. तर मी असं एक्सपेक्ट नव्हतं करत शिवानीकडनं की अरे तुझं झालं की तू हे लगेच करून ठेवायचं, तू हे करून ठेवायचं, तू ते मला जसं पाहिजे तसं तू वागायचं. असं एक्सपेक्ट मला आधी वाटलेलं की आपण पण करू एक्सपेक्ट काहीतरी, पण नाही केलं मी. मला नव्हतं असं वाटत की शिवानीने पण हेच केलं पाहिजे जे मी केलं. तर माझं एक्सपेक्टेशन असं ओव्हरऑल शिवानीकडनं काही नव्हतं की बाबा तू काहीतरी असं वेगळंच करून दे, की तुम्हाला नाश्ताच करून दे. मी ॲक्च्युली हा विचार केला की शिवानीला नाही आहे तर कदाचित मे बी आम्हाला नाही भेटत, आम्ही एकत्र करू नाश्ता वाश्ता. पण आई शपथ शिवानीने एवढं भारी, ती शिकली लग्नानंतर, तू शिकलेली आहे जेवण बनवायला, आणि ती इकडे शिकली असून सुद्धा एवढं भारी जेवण बनवते. आई शपथ, हे विदाऊट एक्सपेक्टेशन मला मिळालं. तेव्हा मला असं वाटतं की एक्सपेक्टेशन असं की केलंच पाहिजे, याला एक्सपेक्टेशन बोलतात की केलंच पाहिजे, नाही तर मी हर्ट होईल, हे एक्सपेक्टेशन असतं. तर असं काही नव्हतं. नंतरचा क्वेश्चन आहे, यश कधी रागवतो का? येस, सगळे रागवतात, सगळं माणसं सगळीच सो कधी काय असं वाटलं की अरे तू हे कसं करू शकते, मग रागवलं. अरे तो कसं वागला, असं कोणताच व्यक्ती नाही मला वाटत की ज्याला राग येत नसेल. आणि मी ऍक्च्युली आता चालू केलेलं आहे आत्ता मेडिटेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. 10 मिनिटं 15 मिनिटं सकाळी उठले, आंघोळ केली की करा, तुम्हाला ऍक्च्युली फरक कळेल. खूप टाइम नंतर फरक कळेल, 1 महिना 1.5 महिना. मला असं वाटतं की आता थोडं मला वाटायला, कारण मी एकदम घुसलेलो आहे त्याच्यात. आणि ह्याला मेडिटेशनची जास्त गरज सगळ्या माणसांना असते, पण ह्याला जास्त गरज याच्यासाठी कारण की हा एखाद्या गोष्टीमध्ये घुसून जातो. मी नाही, चल भांडण झालं मी उद्या विसरून जाते, हा नाही विसरत. ह्याच्या मग कारण की मुली कसं बोलून टाकतात, मग त्यांचं मन हलकं होतं. मुलांचं तसं नसतं, मुलं बोलत नाही जास्त. आणि कम्युनिकेशन पण असं आहे की मुलींचं कम्युनिकेशन खूप वेगळं आहे आणि मुलांचं कम्युनिकेशन खूप वेगळं आहे. लहानपणापासून आपण मुलांसोबत कम्युनिकेट करत आलोय, तर आपल्याला माहिती की ह्याला एवढं काय सांगायची गरज नाही, त्याला ती गोष्ट समजायला कमी शब्दात होऊन जातं. एक्झॅक्ट डिटेल. मी कधी फोनवर पण कोणाशी बोललो तर हिला सांगितलं, हिने विचारलं की फोन काय बोलणार, तर मी हा नाही असं झालं, आणि आम्ही 1 तास बोलतोय, पण हिला सांगताना एवढं सांगितलं कारण ऍक्च्युली ते 1 तासात बोलणं तेवढंच झालेलं. 1 तास तुम्ही हेच बोलताय, मला सगळी डिटेल सांग. सो तेव्हा पण तिथे पण एक मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, पण आता आम्हाला कळालेलं की पाहिजे. पण ह्याचं आहे थोडं की ओके. सो नेक्स्ट आहे कीच्या पुढे तर बोलला तर की एकदम कट नाही करता येणार. ह्याचं तेच आहे की थोडंसं मनात म्हणजे जास्त एक्सप्रेसिव्ह नाहीये, मेडिटेशन गोष्टी चालतात, मनात गोष्टी चालतात, म्हणून मेडिटेशन. हाऊ ब्रँड वर्क्स अँड इव्हेंट्स. तर हा क्वेश्चन आलेला आणि हा भरपूर लोकांनी क्वेश्चन केलेला. सो ब्रँड्सला रीच आउट, जर तुम्ही न्यू क्रिएटर आहात तर तुम्ही स्वतःहून ब्रँड्सला रीच आउट करा. मग भले तुमचे 2000 फॉलोअर्स असू दे, 5000, 10,000, एनी हाव किती पण, तर तुम्ही स्वतःहून ब्रँड्सला रीच आउट करा. तुम्ही त्यांना ईमेल करू शकतात किंवा तुम्ही त्यांना DM करू शकतात. आणि मी जेवढं बघितलंय ना, ब्रँड्स रिप्लाय करतात आणि त्यांचे ना असे फॉर्म्स असतात, ते फॉर्म फिल केले ना की ते तुम्हाला रीच आउट करतात, कारण की ब्रँडला पण फेस हवाय, ब्रँडला पण क्रिएटर्स हवे, तर असं करू शकतात. सो स्टार्टिंगला आम्ही स्वतःहून केलं. नंतर जसे रीच वाढायला जाते ना, समोरून आम्हाला येत जातं, तुम्हाला ईमेल्स येत जातात. मग तुम्ही ईमेल ID जो तुमचा आहे आणि सेपरेट बनवा. तुमचा जीमेल जो तुमचं ऑफिससाठी आणि तुमचा लहानपणीचा जो आहे तो तुमच्या वर्क सोबत नका, सोशल मीडिया स्पेशली सोबत नका ठेवू, सगळं वेगळं ठेवा. तुमचे बँकचे डिटेल्स वगैरे सगळे तुमच्या जुन्या ह्याच्यात असतात, जे तुम्ही ट्रॅक करू शकता. दिस बँक इज ओनली फॉर ब्रँड्स, की दिस बँक इज ओनली फॉर असं सगळा बिझनेस पर्पज. त्यासाठी सोशल मीडियाचा सगळं ईमेल ID वेगळाच ठेवा, मी तरी सांगेन. आणि इव्हेंट्स वगैरे जसं तुम्ही ग्रो करता, तुमचे ना एजन्सीज असतात असे थर्ड पार्टी जे ब्रँड्स आणि तुम्हाला भेटवतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रँड येतात ना, ते कधी कधी एजन्सी थ्रू येतात, की मी एक यश ॲज अन एजन्सी आहे, माझ्याकडे एक ब्रँड आला, मी एक कॉन्टेंट क्रिएटरला रीच आउट केलं, तर तसंच माझ्याकडे इव्हेंट्स येतात वेगळ्या ब्रँड. म्हणजे एक ब्रँड ना असे टायअप केलेले असतात. तर मग आता समज हा XYZ एजन्सी आहे, मग ह्याच्याकडे 10 ब्रँड्स असतील, मग 10 ब्रँड्सचा जरी कधी इव्हेंट असला तर मग ह्याच्यासोबत मी काम करते, मग हा मला सांगेल की असा इव्हेंट आहे, तुझा असेल का, आणि अशी ओळख होत जाते. मला नाही वाटलं नव्हतं, पण माझे पण किती एजन्सी सोबत ओळख झाली आहे. मग ते लोकांनी एकदम फ्रेंडली वागतात आणि व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्ही बोलतात की हा इव्हेंट आहे, हे आहे, हा ब्रँड कोलॅब आहे, कराल का, मग ते सगळं होतं. आणि इव्हेंट्सचं असं नसतं की तुम्ही पेडच असलं पाहिजे, हा पण एक प्रश्न ह्याच्यात होता. ते PR साठी कधी असं असतं की
कधी कधी पेड असतं, जर त्यांना हवंच आहे की तुम्ही तिकडे आला पाहिजे. कधी कधी खूप स्पेसिफिक जर इव्हेंट असेल ना तर मला वाटतं पेड इव्हेंट्स असतात ते, की हा हे तुम्ही करा, प्रमोट करा याच्यासाठी इव्हेंट. नाही नॉर्मल इव्हेंट्स असतात तर मग ते असं गुड रिलेशन्स वरती आपण जातो आणि तिकडे आपण भेटतो बाकी क्रिएटर्सना, तर मग आपली पण ओळख होते. आणि बरोबर आहे, तर ते असं असतं. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेवरेट मूवी जॉनरा और लँग्वेज. ऍक्च्युली मी लहान असताना मला साऊथचे मूवीज भरपूर आवडायचे. बाप रे, म्हणजे आम्ही घरी पण, माझे पप्पा बघायचे भरपूर साऊथचे मूवीज, त्यांना आवडायचे. हे उडतंय ते उडतंय. बाहुबली माझ्या पप्पांना एवढा आवडलेला ऍक्च्युली, कारण ते एकदम म्हणजे मोठे लार्जर दॅन लाईफ मूवीज असायचे ते, म्हणून मला ते भरपूर आवडायचे. पण हल्ली मी बघितलं तर मला मराठी मूवीज का आवडतात, कारण ते मला असं वाटतं की युनिक त्याची आयडिया आहे. मिनिंगफुल आहे, युनिक आयडिया आहे, कॉपीड नाही आहे. नुसतं इकडून उचललं इकडे टाकलं, इकडून उचललं. ते बॉलिवूड, आणि मी असं ब्लेम नाही करत, खूप अमेझिंग मूवीज असतात बॉलिवूड पण असं नसतं. आणि इंग्लिश जुने मूवीज जे आहेत, आम्ही आता काल परवा बघितलं. तुझं जॉनराला माझं सगळं घेऊ नको, तुझं पण हेच आहे, आपण एकत्र राहतो मग तेच असणार ना. फक्त सांग की तुझं जॉनरा आणि लँग्वेज काय आवडतं. हिच्यामुळे मला जॉनरा झालेलं आहे की रॉमकॉम मूवीज, कॉमेडी 20% कॉमेडी 80% रोमॅन्टिक मूवीज आवडायला लागले बिकॉज ऑफ दिस वुमन. मी लहानपणापासून मी जास्त अशी मूवीजची फॅन नव्हती. मला असं नाही की मला मूवीज बघितलेच किंवा सिरियल्स बघितलेच पाहिजे असं लहानपणापासून नव्हतं. बट मला आधी ना मला रॉमकॉमच आवडतात. आणि युट्यूब वरती मी ना साऊथ इंडियन मूवीचे हिंदी डब्ड रॉमकॉम असे नाही, बट रोमॅन्टिक लाईक फिदा मूवी एक आहे सई पल्लवीचा, तो माझा फेवरेट आहे. किंवा मग रश्मिका मंदना आणि तो कोण, विजय देवरकोंडा, त्यांचे मूवीज ते मला आवडायचे रोमॅन्टिक वाले. आणि म्हणजे फेवरेट वाले माझे असे मूवीज आहेत तर रॉमकॉमच आहेत. मला रडके मूवीज, मला इमोशनल मूवीज किंवा प्युअर रोमॅन्स रोमॅन्टिक मूवी असे नाही आवडत. थोडासा कॉमेडी आवडतात. किंवा मग फेरीटेल मूवीज. आणि हे सगळे कोणतं माहितीये का, प्रिन्सेस स्विच, मग रॉयल इन पॅराडाइज, मला वाटतं सगळ्या मुलींना आवडतात. हे असे मूवीज मला आवडतात. पण मला माहित आहे का, मी असं चेंज झालंय की मी हे कधीच नाही बघायचो. मी हे टायटल बघायचो, मी स्किप मारायचो की मला हे नाही बघ. एक तर मी मूवीज आयुष्यात आता मला एवढं असं हे झालं की शिवानी बोलली हा मूवी म्हणजे ह्या मूवी मध्ये काहीतरी अमेझिंग आहे, आणि तो मूवी टर्न आउट होतो अमेझिंग. कालच आम्ही बघितला कोणता, ऑलमायटी. ब्रूस ऑलमायटी खूप जुना मूवी आहे, भरपूर लोकांनी खूप आधीच बघितला असेल. हा इंग्लिश मूवी आहे, पण एवढा प्युअर आणि एवढा नॉर्मल मूवी आहे. त्याच्यावर इंग्लिश बॉलिवूड डब एक हे केलेलं आहे, ते तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती आहे. तो बॉलिवूड अजून एक मूवी आहे गो विथ इट. गो विथ इट, जेनिफर ॲनिस्टन. हो ती आहे. तर तो पण मूवी खूप असं, म्हणजे आता तुम्हाला कळलं ह्या टाईपचे मूवीज, अशी या टाईपचे मूवीज आवडतात मला. आधी ते खूप असे वाटते की अरे काय चाललंय, एवढा स्लो काय, पण नंतर असं ते आता आम्ही चेंज झालोय ते बघत बसायला. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचा मंथली एक्सपेन्स. सो मंथली एक्सपेन्स मध्ये आता आम्हाला पण एक्झॅक्टली माहिती नाहीये मंथली एक्सपेन्स कसा जातो. बिकॉज तुम्हाला खरं सांगायला गेलं ना, जेव्हा आम्ही फक्त जॉब करत होतो ना, आमचा ट्रॅक होता की एक्सपेन्स एवढे आले एवढे गेले. पण जेव्हापासून युट्यूब आणि सोशल मीडियावरती आलोय ना, एक्सपेन्सेस आमचे थोडेसे वाढले, जे सगळ्या क्रिएटर्स रिलेट करू शकतील. बिकॉज कधी असं होतं की अरे आता काहीतरी करायचं आपल्याला, आता मग फिरायला जावं लागणार, मग तिकडे एक्सपेन्स होणार. मग आता माझं ब्युटी चॅनल आहे, तर मग मला काही प्रोडक्ट्स घ्यावे लागतात, बिकॉज मी त्याचा रिव्ह्यू करणार, मग मला घ्यावे लागतात. आणि मी टोटली ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर नाहीये, सो मला एवढे PR नाही मिळत जेवढे बाकी ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर्सला मिळतात. मग मला काही बाय करावे लागतात, मग कपडे घ्यावे लागतात, मग सेलमध्ये. म्हणजे थोडं इनिशियल डेज मध्ये सगळ्यांना हे दिस इज लाईक अ बिझनेस, थोडंसं इन्व्हेस्टमेंट तर करावंच लागतं. सो थोडा आता खर्च जास्त वाढलाय आमचा. पण एक्सपेन्स असं बघायला गेलं ना तर लाईट बिल, घराचा खर्च, बाकी आम्ही खूप जास्त हे नाही करत की बाबा चला आपण हे घेऊया, चला आपण ते घेऊया. खूप कंजूस आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे. एका लग्नात एक माणूस कंजूस राहणं आणि एक माणूस थोडासा जास्त खर्च करणं. आधी हे खूप होतं डिफरन्सेस आमच्या दोघांमध्ये, पण आता हा थोडासा कंजूस होत आलाय आणि थोडी जास्त. आम्ही आता एका मिडल पॉइंट आहोत, त्या पॉइंटला रीच करणार आहे आम्ही की दोन्ही सेमच झालं. त्या दिवशी आम्ही कुठेतरी गेलेलो, ह्याला काहीतरी घ्यायचं होतं आणि हा गेला घ्यायला, आणि नंतर मी नाही घेतलं, एवढं महाग मला वर्थ नाही वाटलं. आणि आय वॉज लाईक तू बोलतोय. आणि हे मी कधीच नाही करायचो, हे मी खायच्या गोष्टीत तर कधीच नाही. भूक लागली ते आवडलं खाल्लं. आणि विम बार मी याला बोलली चांगला ब्रँडचा घे, म्हणजे ते चांगले धुतले जातात. नाही घेतलं कारण की महाग होतं. कुठलं तरी एक वॉशिंग लिक्विड होतं
ते खूप महाग होतं, म्हणजे जवळजवळ दोघांमध्ये 500 रुपयाचा फरक होता आणि सेम साईज होती. तर मी बोललो आपण एवढ्या भांडी तर घासतच नाहीये आणि एवढं आपल्याला भाई सोन्याची भांडी नाहीत की एवढं घासायला एवढं महाग लिक्विड पाहिजे. मग आम्ही त्याच्यात ऍक्च्युअली डिशवॉशर म्हणजे मेंटॅलिटी तुम्हाला सांगते की ती विथ टाइम चेंज होती ती पण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बिगिनर्स टिप फॉर युट्यूब. सोलो युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर्स और सोलो काढून टाक, फक्त युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर. पहिले सोलोचं बोलू दे. सोलो कॉन्टेंट क्रिएशन खूप डिफिकल्ट आहे. जर तुम्ही करताय तर ऑल द बेस्ट, खूप चांगलं कराल मला माहिती आहे. कारण जर तुम्ही चालू करताय ना तर तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही बिगिनर आहात, कन्सिस्टन्सी इज द की. मी खूप वेळा बोलत आली आहे, तुम्ही पैशाकडे बघू नका. युट्यूब किती तुम्हाला देत आहे काय, युट्यूबचे खूप असे हे असतात की एवढे आवर्स कम्प्लीट केले पाहिजे, एवढे फॉलोअर्स असले पाहिजे आणि तेवढे फॉलोअर्स वगैरे तुमचे 1 इयर झालेच पाहिजे 1 इयर मध्ये. सो कन्सिस्टंट राहा. 200 व्ह्यूज जरी आले ना तरी पण ते मॅटर करतात तुम्हाला पुढे जाऊन ग्रो व्हायला. पुढे जाऊन ग्रो व्हायला. सो कन्सिस्टंट राहा. आणि बिगिनर साठी अजून एक आहे की निश आधी म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी काय करू काय नाही, सगळं करा जे तुम्हाला डोक्यात येते सगळं करा. तुम्हाला व्हिडिओ बनवताना तुमचं कळेल, तुम्हाला ऑडियन्सच सांगेल की अरे हे करा, हे चांगलं वाटतं, अरे हे तुम्ही केलं पाहिजे, किंवा तुम्हाला त्यांच्या रिॲक्शन्स वरनं किंवा व्ह्यूज किती येतात त्याच्यावरनं कळेल की त्यांना कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतात. तुमचं तिकडे कन्फ्युजन जरा दूर होतं. उगाचच मला काहीतरी काय करायचं समजत नाहीये यासाठी थांबू नका थांबू. आणि ऍक्च्युअली डिफिकल्ट आहे कॉन्टेंट क्रिएशन की बाबा आपल्याला व्ह्यूज येतील की नाही. आपण खूप कॉन्शियस होऊन जातो या गोष्टींना घेऊन की लोकांना आवडेल की नाही. थोडी स्टार्टिंगला खूप म्हणजे असं होणार की पर्सनल लाईफ 10% 90% तुमचं कॉन्टेंट क्रिएशन मध्ये चाललंय. कारण तुम्ही फ्री टाइम मध्ये पण विचार करताय की मी ही व्हिडिओ बनवू का, मी ही व्हिडिओ अशी बनवू का, मी व्हिडिओ तशी बनवू का, ही एडिट करायचं, हे करायचं. तर आहे डिफिकल्ट पण खूप वर्थ इट आहे जर तुम्ही एकदम कन्सिस्टंटली आणि नवीन काय एकदम छान काहीतरी आणलं. टाइम नुसार मग ते हळूहळू होतं आणि मग तुम्ही तिकडे पण तुमचं वर्क लाईफ बॅलन्स कर. आता मी सोशल मीडिया आणि वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करायला शिकलोय, पण अजून पण थोडं कधी कधी डिफिकल्ट जातं. आणि मग ते जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा तुमचं एक प्रॉपर रुटीन असतं की उठायचंय, जॉबला जायचंय, झालं यायचंय, मंथली पेमेंट येणार आहे. इथे काही स्टँडर्डाइज नाहीये. सो थोडंसं ते मनात पण एक धाकधूक पण असते, पण ते होणार बाय टाइम. आणि तुम्हाला कळणार विथ असं कॉमेंट्स किंवा वेगवेगळे तुमचे फीडबॅक नाही की तुम्ही कसं काय करता आणि कसं चाललंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर डू यू गाईज इन्व्हेस्ट. सो इन्व्हेस्टमेंटसाठी आता आम्ही काय करतो ते आम्ही तुम्हाला शेअर करू, बट इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही वी आर नॉट द राईट पर्सन. म्हणजे आम्ही बोलतोय म्हणून नका करू. आम्ही काय करतो ते आम्ही तुम्हाला काय बोलतात फायनान्शियल ऍडवायझर्सची हेल्प घ्या किंवा मग तुम्ही तुमची रिसर्च करा. आजकाल सगळं सगळीकडे अवेलेबल असतं. सो आम्ही असं आमची मेंटॅलिटी अशी आहे की इफ वी आर इन्व्हेस्टिंग मोर इन इक्विटीज, जे थोडं रिस्क मार्केट असतं, तर आम्ही 60% असं करतो की इक्विटी, 40% आम्ही फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट और पोस्टात करतो. असं अशा गोष्टी लाईक सेफ, तिकडे काही जास्त रिस्क नाहीये कम्पेअर टू इक्विटी. मग इक्विटी मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये करू शकता, स्टॉक्स मध्ये करू शकता, एनिवे. बट आमचा असा रेशिओ असतो की 60% इक्विटीज. आणि येस, अजून इम्पॉर्टंट आहे की इमर्जन्सी फंड पण असला पाहिजे तुमच्याकडे. प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल असं नाही की माझ्याकडे जेवढे पैसे आहेत मी सगळे इन्व्हेस्ट केले, भले ते म्युच्युअल फंड मध्ये असो, भले स्टॉक मध्ये की आज विकले उद्या मला पैसे येणार आहेत, गरज नाही. असं एकदम टोटल सगळे पैसे त्याच्यात टाकू नका. आणि एका दिवसात तुम्ही पूर्ण वेल्दी होणार एवढे पैसे इन्व्हेस्ट नाही करणार. करू शकता ज्यांच्याकडे पैसे असतील, पण तसं त्याच्यापेक्षा थोडी एक माझ्याकडे थोडे पैसे त्यातला एक 10-20% मी माझे काढून ठेवीन की मी 2-3 महिने जर मला सॅलरी नाही आली तर मी ह्याच्यातून सर्व्हाइव्ह करू शकतो. 2-3 महिने खूप छोटा टाइम आहे बोलण्यासाठी. मी तुम्हाला सांगतो की 2-3 महिन्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पण तेवढा ठेवा की तुम्ही काही अचानक बोलतात ना काही सिच्युएशन अशी आली की यूज करावा लागेल तर तुमच्याकडे तेवढा पैसा असला. पण लिक्विड कॅश पाहिजे. लिक्विड इन द सेन्स की अशा अकाउंट मध्ये ठेवलाय की मी आता जाऊन एटीएम मधून पैसे काढीन असा वाला, की मी बँकेतून पैसे काढीन तसं. गोल्ड पण लिक्विड मध्ये मी कधी कधी मानलं जातं. गोल्ड एक इन्व्हेस्टमेंटच आहे, भले त्याच्यावर थोडे मेकिंग चार्जेस तुम्ही भरताय, पण असं आता या जमान्यात मी असं म्हणजे मला खूप ज्वेलरीचा शॉक आहे. मी रिंग्स वगैरे घेते कारण की असा विचार करते की हे गोल्ड इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाईल, हे पण आहे. पण कॉइन्स किंवा बार तर ते ठीक आहे, पण ETF वगैरे पण आहे. ETFs गोल्ड ETFs तुम्हाला फिजिकली नाहीच ठेवायचं, मला नाही ठेवायचं, मला नाही वाटत सेफ आहे, तर तुम्ही गोल्ड ETFs पण करू शकता. वेगवेगळ्या बँकचे असतात, ते तुम्ही एक्सप्लोर करून तुम्ही ते सगळं करू शकता. आम्ही असं केलंय की सगळीकडे डायव्हर्सिटी. आमचे 50 to 60% आर इन इक्विटीज, म्युच्युअल फंड्स,
बाकी पैसे आमचे फिक्स्ड मध्ये आहेत की आता हे पैसे आम्हाला कधी नॉर्मल हे रिस्क नाही की मार्केट पडलं तरी ह्याला काही नाही होणार कारण ते फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न आहे त्याला एक. आणि थोडे आम्ही आमच्याकडे ठेवलेत की जर आता मला कुठेतरी पैसे द्यायचे तर मला नुसतं बँकेत किंवा म्युच्युअल फंड मध्ये जायला नको, आता रेडीली मी माझ्याकडे कॅश अवेलेबल करू शकतो. आणि अजून एक फ्युचरचा पण विचार करायचा की तुम्ही पहिले बात तर सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे तुम्ही टर्म प्लॅन किंवा लाईफ हेल्थ इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये पण थोडे थोडे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे. त्याच्यात आम्ही पण तयार करतो. आणि अजून एक गोष्ट की फ्युचर इन्व्हेस्टमेंट विच इज पीपीएफ. आता आम्ही अजून असतील, आम्ही कशात करतो आम्ही ते सांगतो. पीपीएफचं असं असतं, गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती की एव्हरी इयर मॅक्सिमम 1,50,000 तुम्ही टाकायचं, मग तुम्हाला 15 वर्षांनी 40 लाख मिळतात. मग आता आम्ही ते खूप आधीपासून स्टार्ट केले. असं नाहीये तुम्ही तिकडे 500 रुपये पण टाकू शकता, मिनिमम 500 टाकू शकता, मॅक्सिमम 1,50,000. त्याचा एक फिक्स्ड रेट आहे, तो रेट तुम्हाला 15 इयर्स नंतर तेवढं सगळं हे करून काय बोलतात त्याला, काय बोलतात रे, अरे हा विसरली यार मी पण विसरलो नाव, क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट की ते इंटरेस्ट परत तुमच्या कॅपिटल मध्ये जाणार, परत कॅपिटल मध्ये जाणार, परत त्याच्यावर इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. भाई साहब शब्द कसा विसरलो आम्ही. कंपाऊंडिंग ऍक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही, असं वाटतं की 8% पण नाही, ते 15 वर्षांनी तेव्हा मोठी गोष्ट होते. तर मग आम्ही, आणि आता असं नाहीये की तुम्ही बोलाल की अरे एवढे पैसे आमच्याकडे, आम्ही 5 वर्ष झाल्यापासून जॉब करतोय आणि मी तर आधीपासून थोडे पैसे कमवत आले, कारण की मी इव्हेंट्स वगैरे अशी करायची, मी आधीपासून थोडंफार अर्न करायची, मी कधीतरी सेपरेट व्हिडिओ बनवेन त्याचे. पण तेव्हापासून आम्ही करत आलो, तेव्हा जाऊन आम्ही आता एवढा पॉइंटला पोहोचलोय की आम्ही इन्व्हेस्ट एवढं करू शकतो आणि इमर्जन्सी फंड पण आहे आणि मग हे सगळं. पण तुम्ही ते सगळं करू शकाल, पण तुम्हाला काय होईल माहितीये, जर मी आज स्टार्ट करतोय आणि मला जॉब आत्ता लागलाय 7-8 महिन्यापूर्वी, तर तुम्ही तुमच्याकडे स्वतःचं एवढं कॅपिटल म्हणजे सगळ्यांकडे नसतं. काहींनाच खूप मोठे जॉब्स मिळतात, काहींना आपले नॉर्मल जॉब्स मिळतात. तर असं नाही की अरे एवढेशे मिळाले, मी सेव्ह काय करू, मी ह्याच्यात काय टाकू, मी त्याच्यात काय टाकू. तर ते परत विथ टाइम थोडा वर्षांतर तुम्हाला कळेल की किती टाकायचे पुढे. आमच्यामध्ये लक असं काम केलं की आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं सॉर्टेड होतं, ऑफिसमध्ये जेवण वगैरे खूप सॉर्टेड होतं, सबसिडाइज्ड रेट होते. बाहेर खाणं बिणं खूप कमी पैसे, मग वीकेंडला किती खाणार आहे खाऊन. आणि माझं तर असं फिक्स्ड होतं की मी सॅटर्डेलाच बाहेर पडणार, संडेला नाही, कारण की संडेला मी घरी आराम, मला कारण की ट्रॅव्हल करायचं असं. आणि एक की आम्ही लकी आहोत खूप की आम्हाला माझ्याकडे घर आहे ऑलरेडी, मला घर घ्यायच्यासाठी वेगळे EMI भरत बसायला नाही लागलं. माझ्याकडे सॉर्टेड आहे. काही लोकांचं खूप डिफिकल्ट असतं ज्यांना रेंट भरायचं आहे, रेंट नाही तर मला EMI भरायचा आहे घराचा, बाकी कुठला तरी खर्च, इलेक्ट्रिसिटी बिल, मेंटेनन्स तर ज्यांनी ओन केलं त्याला. पण मी तरी सांगते या सगळ्या गोष्टी असल्या तरी पण इन्व्हेस्टमेंट केलंच पाहिजे. फक्त मी सांगते त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे आपल्यापासून. मला माझं असं मत आहे की थोडंसं घर घेणं, थोडंसं लांबवलं तर इट्स ओके, एकदम ओके, पण इन्व्हेस्टमेंट लांबवू नका, बिकॉज ते तुमच्या फ्युचर मध्ये काम येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इफ युअर पार्टनर इज गेटिंग जेलस. हा प्रश्न आलेला आपल्याला. पार्टनर इज गेटिंग, मला नाही कधी एक्सपिरियन्स झालाय की पार्टनर जेलस झालाय. यश तर कधीच नाही जेलस होणार, ही पण नाही आली कधीच. नाही, आमचे फ्रेंड्सच एवढे एकमेकांमध्ये म्युच्युअल होते, तर कधी असं जेलसी हा पॉइंट आलाच नाही. आणि आमचं ऑफिस पण सेम होतं, सो कधी असं जेलसी वाला पॉइंट नाही आला. बट मी असं म्हणेन की इफ युअर पार्टनर इज गेटिंग जेलस, तर तुमची पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला तेवढं म्हणजे समोरच्याला तेवढं सिक्युअर फील करवलं पाहिजे. नाही तर तुम्ही ती जेलस होते, तिला अजून जेलस करूया, असं करून तुम्ही रिलेशनशिप रुईन करा. तुम्ही उलट ट्राय करा की समोरचा पर्सन किती सिक्युअर फील होईल, की तिला एवढं ट्रस्ट येईल किंवा त्याला एवढं ट्रस्ट होईल की हा काय नाही करणार. हे तुमची पण दोन्ही पर्सनची जबाबदारी असते. आणि दुसरा पर्सन असा पण नसला पाहिजे टॉक्सिक की मी याच्यावरती डाऊट घेते, हे करते. समोरच्यांनी पण ट्रस्ट दाखवला पाहिजे. सो दोघांचं काम आहे त्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर यशचे मॉम डॅड असते तर तुमची लाईफ अशी असती का. हा खूप माझ्यासाठी तर खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, मला माहिती आहे, मी नाही कधी हे केलंय. अजून खूप जास्त बेटर असती, कारण माझे मम्मी जे तुम्ही मला बघता, जर मी आता जसा यश आहे त्याहून डबल 10 टाइम्स माझी मम्मी आणि माझे पप्पा इंडिव्हिज्युअली आहेत तसे. माझी आई माझ्याहून 10 पट जास्त मस्ती करायची, माझे पप्पा माझ्याहून 10 पट जास्त मस्ती करायचे. आणि माझे पप्पा ACP होते ठाण्यात, तर ते स्ट्रिक्ट होते, पण त्यांना असं ते हॉस्टेलमध्ये राहिले, ते मित्रांसोबत वगैरे त्यांची मस्ती भरपूर झालेली. तर त्यांना असं आहे की मी मस्ती करणार, मला माहिती आहे मस्ती कशी करायची, मुलांचं असतं ना तशी वाली. माझी मम्मी एकदम बिंदास, एकदम मस्ती. मला असं वाटतं अजून मोठा चॅनल असता आपला आता या पॉइंटला, कारण तुम्हाला पण मजा आली असती ते सगळं बघत बसायला. आय अग्री, कारण की मी ह्याच्या घरी जेव्हा जायची
तर ह्याची मम्मी म्हणजे कधी असं नाही बोलायची की अरे हा कसं चाललंय काय चाललंय, हा मग काय कपडे घेतलेस, काय मेकअपचं घेतलं, हे तुझ्या केसांना काय लावतेस, कोणता हेअरकट आहे, म्हणजे ती पण मुलींसारखी इन्व्हॉल्व्ह होती आणि सगळ्या गोष्टी. असं नाही की अरे बोललो अरे छान वागतोय, तसं नाही, मस्ती प्रॉपर मस्ती केली असती त्यांनी की चिडवलं हेच केलं. आम्ही कसं वागतोय एकमेकांसोबत मम्मीचं चॉकलेट चोरणं म्हणजे एकदम मस्तीवाला वातावरण होतं. माझे घरचे खूप इंट्रोवर्ट आहे तरी ते व्लॉग मध्ये येतात तर एवढी मजा येते. तर ह्याचे तर एक्स्ट्रोवर्ट होते. मी सांगू शकते ह्याची मम्मी इज इक्वल नाही इन 100 टाइम्स माझ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एकमेकांचा वीक पॉइंट. तू तुझा सांग, मी माझा सांगेन. माझा वीक पॉइंट नाही, तुझा सांग पहिले. माझा वीक पॉइंट की मी खूप जास्त वर्कहॉलिक आहे. वीक पॉइंट तो माझा वीक पॉइंट का आहे मी सांगते. बिकॉज आता मी सांगते की यश इज अ स्मार्ट वर्कर, मी हार्ड वर्कर आहे, जे मला कधी कधी खूप ओव्हरवेल्मिंग असतं. यशला माहिती आहे की काम कसं डेलिगेट करायचं आहे, की हे काम ह्याला देऊया, हे काम ह्याला देऊया, हे काम ह्याला. माझं असं की मी सगळं स्वतः करणं असं. मग ते माझा वीक पॉईंट बनतो. बिकॉज एक पॉईंट होतं की मी असं होतं की नाही जमत आहे आता, मला नाही करायचंय मला हे सगळं. आणि मग तर मग आता हळू ते माझा एक वीक पॉईंट आहे जो माझा खूप बेटर झालेला आहे ह्याच्यामुळे. बिकॉज हा मला बोलतो की ओके शिवानी नाही, उद्या उठून 5:30च्या नंतर काम नाही करायचंय, उद्या सकाळी. मला तसं आवडतं, कारण जर सतत कामच करत राहिलो तर मग मजा कधी करणार. हा प्रॉपर असा टाइम टेबल बनवतो, चेकलिस्ट बनवतो, मग हा टिक करतो. हा मला हे खूप आवडतं की मी एवढं बनवलंय, मी एवढंच करणार, त्याच्या व्यतिरिक्त भले मला काही सुचलंय. खरं तर हिला खूप सुचतं, रॅन्डम गोष्टी हिला कधी पण काय पण सुचतं आणि खूप अमेझिंग गोष्टी असतात त्या. पण मग असं होतं ना की म्हणून ते आम्हाला असं नाही करता येत की ते टाइम टेबल मध्ये कसं बसवायचं, ते मला नाही जमत आहे की ते मी कसं बसवू या टाइम टेबल मध्ये. आणि कसं होतं ना की माझ्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात म्हणून त्या फिरत राहतात, पण यशच्या सगळ्या गोष्टी तो लिहून काढतो म्हणून त्याचं डोकं शांत ठेवतो. मी डोक्यात काहीच नाही ठेवत. तुझा चांगला पॉइंट नाही सांगायचा. सो माझा वीक पॉइंट मला असं वाटतं की हा आहे की मी खूप जास्त कामच नाही, म्हणजे फक्त काम नाही, कोणतीही गोष्ट असू दे, मग ते मेकअप असू दे, शॉपिंग असू दे. मग शॉपिंग असेल तर नाही मला हे मिळत नाही शोधत राहा. हा म्हणजे ती उद्या शोध, आता नको शोधू असं. मग मी 1 वाजेपर्यंत शोधत. मग हा वीक पॉइंट की मी एखाद्या गोष्टीमध्ये घुसूनच जाते की ती मला करायचीच आहे असं. माझा वीक पॉइंट आहे, मला एवढ्या वेळात सुचलं माझा वीक पॉइंट काय, आळस. म्हणून तर तो स्मार्ट वर्कर आहे, हे बोललं जातं की हे तुम्ही लिंक करू शकता. मी खूप आळशी आहे, म्हणजे मी कसं आहे माहितीये, मला एक पॉइंट असतो की मी सकाळी उठणार सगळी कामं करून टाकणार. हे मला खूप आवडतं की सकाळी मी सगळं साफ करून टाकलं, जेवढं मला दिसलं ते साफ केलं, सगळं लावून ठेवलं, मला जे आवडतं जिथे आवडतं जसं लावून ठेवलं. त्यात मला परत एक पाल दिसली, अटॅक आला थोडंसं, एवढं जवळ होती, सगळीकडे मी ते गोळे टाकून ठेवले. त्याच्यानंतर 15-20 गोळे टाकलेत मी एकेकडे. टायगर गोळे. हा. तर एक आहे आळस, कारण मला असं होतं की हे सेम झालं ना, आता समजा 5:30-6 वाजले, त्याच्यानंतर चल आता घरी बसूया, काय करणार, मस्त झोपून राहूया, नंतर करूया. एक वाईट वीक पॉइंट असं आहे की उद्या करूया आणि मग ते करत राहा. पण मग आता असं झालंय ना की मी ओव्हर काम करणारी, हा 0 काम करणार. मग आता 50-50 होत चाललंय. आता परत सेम त्या एका याला येत चाललंय. हेच होतं. मला वाटतं की एकत्र राहून स्मार्ट होऊन समजून घेऊन सगळे एक पॉइंटला असे असतात ना, ते हळूहळू असे येऊन जातात. आणि तेच लोकांना पण कधी कधी असं वाटतं बा की हे दोघं बहीण भाऊ सारखे. असं मी भरपूर वेळा थिअरीज बघितल्यात की नवरा बायको एका पॉइंट नंतर बहीण भावासारखे वागायला लागतात, कारण की त्यांची मेंटॅलिटी एक होऊन जाते. मग ते हळूहळू एका माणसासोबत सतत राहून तुम्ही सेम कपडे स्टाईल करायला लागतात, असं सगळं होतं. पण भांडण बहीण भावात जास्त होतं. हा, मग आपण पण तशीच भांडणं करतो. आपली कुस्ती दाखवली आहे त्यांना. कुस्ती दाखवली. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवानी लग्नानंतर काम, जेवण, साफसफाई वगैरे कसं करते? टू बी ऑनेस्ट मी हे सगळं काही करत नाही. मी सांगते तुम्हाला, लग्न झाल्यानंतर मी सगळं करायला ट्राय करत होते आणि मला ना खरं मी बोलली ना, मी हा व्हिडिओ खूप ब्रुटली ऑनेस्ट असणार आहे. मी लिटरली अशी हे व्हायची की मला नाही जमत आहे एक वाईफचे काम करायला, की ही बोलली पण आहे की अरे हे यश मला नाही करता येते, की जेवण पण करा, साफसफाई पण करा. आणि माझं असं आहे की क्लटर्ड बघून मला असं व्हायचं की अरे यार मी काय करू, जॉब करून आल्यावरती 2 तास ट्रॅव्हल करून आल्यावरती मला नाही सुचायचं. मग त्यातल्या त्यात मी जेवण करायचे, मग काय फक्त खालून भाकऱ्या आणून मग फक्त चपाती करणार किंवा मग फक्त डाळ करणार, असं काहीतरी करायची. स्टार्टिंगला एनर्जी होती, 2-3 महिने ते केलं. त्याच्यानंतर असं व्हायचं की कारण की लग्नानंतर लगेचच आम्ही युट्यूब स्टार्ट केलेलं.
सो असं होतं की जॉब पण करा, इंस्टाग्राम पण हँडल करा, यूट्यूब पण करा, त्याच्यासोबत घरातली कामं नाही. त्याचं की आपण हेल्प घेऊया, पण माझं असं होतं की नको, मी ट्राय करते. मला ते कळत नव्हतं की मी सगळं एकटं नाही करू शकत. मागाची सांगितली ना ती, माझं असं होतं की मला सगळं करायचंय. बट मग आता असं झालंय की सगळ्यासाठी आम्ही हेल्प घेतो. लिटरली व्हिडिओ एडिटिंग पासून जेवणासाठी, मग थंबनेलसाठी आम्ही आता सगळ्याची हेल्प घेत आलोय. म्हणजे सगळं आम्ही हळूहळू. आणि हे खूप चांगलं फिगर आउट होत चाललंय की फिगर आउट नाही, वर्कआउट होत चाललंय की मदत घेतली त्याची. तर माझं ते गोष्टी करण्यासाठी माझं डोकं जे खर्च होत होतं की अरे मला हे पण करायचंय, नाही करायचंय, करतोय कोणतरी त्याच्यासाठी, ते रिव्ह्यू कर पाय तर की हे कसं आहे, काय आहे. मला सतत लादीच साफ करायची, मला सतत भांडीच घासायची, मला सतत जेवणच करायचंय, हे काही नाही, गरज नाहीये. जर आपण मदत घेऊ शकतो. हे मी सगळं केलं असतं, पण युट्यूब हे पण मी माझं एक करिअर मी याला मानते. सो मी जर मला दिसतंय की मी हे करू शकते आणि त्यात जर आय एम नॉट दॅट गुड, मग मी त्याच्यामध्ये माझा टाइम वेस्ट नाही करणार. मग मी त्याच्यासाठी हेल्प घेईन. सो मी त्यासाठी हेल्प घेते. आणि घर साफ करायचं मला कधी प्रॉब्लेम होत नाही, बिकॉज हा खूप छान घर साफ करतो. सो आता सध्या ॲज अ हाऊस वाईफ माझ्याकडे फक्त एकच काम आहे, कॉन्टेंट क्रिएशन, जॉब आणि सॉरी आणि थोड्याफार घरातल्या गोष्टी की आज उद्या काय एकादशी आहे तर सामान फुलं आणा, हे आणा, किंवा मग घरी वीकेंडला काय करायचं असेल तर काय जेवायला काय बनवायचंय. वीकेंडचं आम्ही बनवतो, खूप मजा येते कारण आम्हाला बनवायला. आम्ही नॉर्मली भले कॅमेरा असो नसो आम्ही वीकेंडला खायला बनवतो. आम्ही सुट्टीवर असलो की आम्ही खायला बनवतो, आम्ही डबा घेतो. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. त्यांना आम्ही सांगतो की नको आम्हाला, आम्ही आमचं बनवतो. आणि बाहेरून आम्ही असं नाही करत की वीकेंड आलाय चल बाहेरून काहीतरी मागव, घरी काहीतरी बनवतो. व्हिडिओ पुरतं असतं, पण आम्ही ऍक्च्युअल मध्ये आमची पण एक म्हणजे बोलतात ना सतत आम्ही नाही करू शकत बाहेरचं खाणं, मी नाही करू, हेल्थ साठी चांगलं आहे. हा. सो हे आहे. तर तुम्ही असं जर बघत असाल की तुमच्यामध्ये शिवानी, आता मी जरा शांत झाले कारण की माझ्या डोक्यातल्या अर्ध्या गोष्टी मायनस झाल्यात की मला या गोष्टी नाही करायच्या. सो आता मी माझा पूर्ण फोकस या सगळ्या गोष्टींवरती देऊ शकते. ओके, सो नेक्स्ट हा आन्सर आय डोंट नो मी नीट दिलाय की नाही, पण रँडमली जे आलं ते मी बोलली. त्यांना परत क्वेश्चन आला तर तुम्ही परत आम्हाला विचारा. हा, नेक्स्ट आहे की हाऊ वी गेट ब्रँड डील्स. हे आम्ही आधी कव्हर केलं की स्वतःहून सांगा, एका पॉइंट नंतर ते तुम्हाला रिच आउट करायला लागतील. नेक्स्ट आहे की यश दादाला मामा मामी आहेत का आणि त्याच्या रिलेटिव्स कुठे असतात. मामा मामी नाही आहेत मला, मामा मामी नाही आहेत मला. मावशी आहेत, मावशी आहे आणि काकी आहे. ते काकी माझी पुण्याला असते, मावशी माझी इथेच जवळ राहते, तर आमचं बोलणं वगैरे होत असतं. पण असं ते तुम्हाला म्हणजे सांगते डिफरन्स काय आहे. ह्याचे जे रिलेटिव्स आहेत लाईक एकदम ब्लड रिलेशन्स जे असतात, काकी सख्खी काकी वगैरे किंवा सख्खी मावशी वगैरे, तर ह्याची काकी वगैरे जास्त करून मेजर रिलेटिव्स पुण्याला राहतात. आणि ह्याचे मावशी काकी हे सगळे जरीही आमच्या घरी आले तरी पण ते एवढे कम्फर्टेबल नसतील कॅमेरा समोर यायला. माझी फॅमिली अशी आहे की हा चला मजा, म्हणजे मामा मामी हे लोक सगळे असे कम्फर्टेबल आहेत कॅमेरा समोर यायला, बट ती फॅमिली नाही आहे एवढी. मग आम्ही त्यांना असं उगाच फोर्स नाही करत. हा, आणि भरपूर डेज झाले की आम्ही पुण्याला जाऊ पण नाही शकलोय की त्यांना भेटू शकू किंवा असं काय. सो असं कधी टाइम नाही आला. स्टार्टिंगला आम्ही 1-2 वेळा गेलोय पुण्याला, तेव्हा आम्ही आय थिंक कव्हर पण केलंय, पण आम्ही घरातलं नाही कव्हर केलं. आम्ही फक्त की हा आता आम्ही तिकडे चाललोय, आता आम्ही तिथून निघालो, पण आम्ही घरात काय केलं ते सगळं आम्ही कव्हर नाही केलं बिकॉज अगेन ते कम्फर्ट. पण एक दिन हा समडे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑफिसला सुट्टी कशी मिळते आणि तुम्ही फुल टाइम ब्लॉगर आहात का. सो आता सध्या आम्ही फुल टाइम ब्लॉगर आहोत. फुल टाइम ब्लॉगर नाही आहोत, पण व्हायचा विचार चाललाय, इन प्रोग्रेस. आणि सुट्टी, सो जसं मी म्हटलं की वी आर लकी की आमची लाईफ म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगली होती आणि आम्ही ज्या बँक्समध्ये काम करतो त्या बँक्समध्ये सुट्टी मिळणं खूप कन्व्हिनियंट आहे, खूप सोपं आहे. अति कोण असं नाही करत कशाला पाहिजे, काय पाहिजे, कोण कशाला. उद्या मला सुट्टी हवी. ओके. काही वेळेस तर असं होतं तुम्ही नाही जरी सांगितलं की तुम्ही सुट्टी घेतली तरी ते लोक समजून घेतात की काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो म्हणून नाही. सो खूप सॉर्टेड आहे. पण आम्ही विचार करतोय एक पॉइंटला की आम्ही नाहीये आता घाबरलेला, कारण की याच्या एवढ्या जवळ ट्रॉमा. मी घाबरत नव्हतो, ती जेव्हापासून ती अंगावर पळत आली ना ती तेव्हापासून मी घाबरायला लागले. ठीक आहे चला पॉइंट वरनं भटकतो आपण. हा, काय होतं, हा की आम्ही असा विचार
करतोय हळूहळू, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कधीतरी आम्ही असं सगळं कम्प्लीट झालं की तुम्हाला कळेल. कळेल. सो नेक्स्ट आहे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. तर long माझं distance नाहीये आमचं सध्या, कधीच माझं नाही फक्त झालेलं. लग्न आहे, बाकी माझं कुठलं लॉंग डिस्टन्स सध्या तरी नाही चालू आहे. लॉंग सध्या तरी तू मॅनिफेस्ट करतेस. नाही, माझं नाहीच कोणाचं असतं लॉंग डिस्टन्स, माझं लग्न झालं. सो आम्हाला मी पण सध्या बोलते बघ. मॅनिफेस्ट करते. आम्हाला एक्सपिरियन्सच नाहीये लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपचा. लॉंगेस्ट सो आम्ही 8 किलोमीटर. आम्ही ह्याच्यावरती काही टिप्पण्या देऊ शकत नाही, काही नो आयडिया. बट मी एवढं म्हणेन की लॉंग डिस्टन्स असेल तर त्याच्यात ट्रस्ट हेच तुमचं मोठं हत्यार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिव्ह इन रिलेशनशिप आधी केलंय का बिफोर मॅरेज? आय मीन कधीच नाही. कधीच नाही, पॉसिबलच नाही इंडियन पेरेंट्स सोबत. लाच मारली असती. नेक्स्ट चिल वगैरे होते. नो लिव्ह इन रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वी हॅव changed recently that made our lives better. माझ्यासाठी आहे की स्पीक अँड थिंक पॉझिटिव्ह. करेक्ट, स्पीक थिंक पॉझिटिव्ह. आणि जे होतं आजचे केले होते, देव तुमचं भलं करणार आहे. म्हणजे जे करतोय तो ते तुमच्या चांगल्यासाठी करतोय. हे विचार केला ना की तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही असं वागता. आता मगाशी काय पडलेलं माझ्या हातून मला आठवत नाही. मी ते गोळे जे टाकत होतो, 7-8 गोळे एकत्र पडले आणि ते वेगवेगळ्या जागेवर गेले. मी बोललो अरे वा, देवाने चांगलं केलं, जिथे टाकायचं स्वतःच टाकून दिले. तर मी असं, तुम्ही ते विचार करायला लागाल. तुमचं असं होईल की अरे हे तुमचं पॉझिटिव्ह, हे तुम्हाला एक्सपिरियन्स होईल की अरे हे मी याच्यावर हे नाही केलं की अरे यार का पडलं यार, अरे हे. आणि मी असं व्हायचो आधी की अरे यार हे कसं आलं, कारण मी खूप अशा गोष्टी पाडायचो, हे करायचो ते करायचो. मी आत्ता बदलापूरला गेलेलो मध्ये, तिकडे मी जेवताना एव्हरी टाइम भाजी खाली पाडली आहे, चटणी खाली, म्हणजे मी जेवायला बसलो मी काहीतरी पाडणार, चहा पाडला. तर मी आता तसा विचार, मी ते सोडून दिले, मी ते चांगला विचार करायला लागले. तर त्यांनी आमची लाईफ खूप चेंज. ओके, नेक्स्ट आहे नेगेटिव्ह कॉमेंट्स ना कसं रिस्पॉन्ड करता. सो हा युट्यूबचं बघतो मी, इंस्टाग्रामचं बघते. सो मी जर कोणती नेगेटिव्ह कॉमेंट बघितली तर मी ती सिम्पली डिलीट करते, कारण की मला ती नेगेटिव्हिटी माझ्या पेजवरतीच नको. आपल्या स्पेसमध्ये नेगेटिव्हिटी नाही पाहिजे. आणि जर कोणती, मी खरं सांगते, जर माझा मूड चांगला असेल ना तर मी ती डिलीट करून टाकते. जर माझा मूड खराब असेल ना तर मी त्याला चांगलं सॅवेज रिप्लाय देते. सॅवेज नेगेटिव्ह लिमिट मध्ये नाही. त्याला कळेल की तू चुकीचं बोलला आहेस मित्रा, हे तू सुधार. हे रिप्लाईज असतात की आणि गेट वेल सून. गेट वेल सून खूप सिम्पल आहे. पण असं आम्ही सांगतो समोरच्याला रिप्लाय दिलाय की ठीक आहे तू. आणि असे रेग्युलर काही व्ह्यूअर्स आहेत, काही म्हणजे एकदम 1-2 % मध्ये पॉईंट, कारण आपल्या आता लोक मी मोस्टली 1-2 लोकच आहेत मला माहिती पण आहे, ते रेग्युलर सगळे व्हिडिओज बघतात आणि सगळ्या व्हिडिओज नेगेटिव्ह कमेंट त्यांना करायची असते. अँड याला की ओके ठीक आहे करा, आमचा व्ह्यू वाढतो, एनिवेज ती कमेंट डिलीट करणार. एनिवेज कमेंट डिलीट करणार आमच्या. आणि पण असं आहे ना की त्या कॉमेंट स्पेस मध्ये युट्यूबच्या, मी तुम्हाला सांगतो, तिथे एवढी पॉझिटिव्हिटी आहे, 99% सगळे एवढी पॉझिटिव्हिटी आहे भाई. की मी जर वाचतो आणि मला ती मध्ये नेगेटिव्हिटी आली ना तर मी ती एकतर सिम्पली डिलीट, नाही तर मी त्याला असं काहीतरी सांगतो की बाकीचे बघ मित्रा कसे. एक चांगलं की आम्हाला फरकच नाही पडत, कारण की आम्ही त्या पॉझिटिव्हिटीच्या लाईनवरती आहोत. नेक्स्ट आहे, कुठे गेलं, योग्य लाईफ पार्टनर कसा निवडावा. हे अरेंज मॅरेज साठी स्पेशली होतं. तर आता अरेंज मॅरेज नो आयडिया, आमचं लव्ह मॅरेज आहे. पण मला असं वाटतं की अरेंज मॅरेज जरी असेल तरी पण एकमेकांना तेवढा एक टाइम पिरियड द्या की एकमेकांना ओळखू शकाल. नाहीतर फक्त पेरेंट्सने सांगितलं म्हणून असं नाही. पेरेंट्सकडे तुम्ही टाइम मागा की मला 1 महिन्याचा टाइम द्या किंवा काही मीट करा की नुसतं टाळू नका. आई वडिलांना पण तुमची काळजी. तुम्हाला जर ते लग्न करण्यासाठी बोलतात ते तुम्हाला एक विचार करून बोलतात की अरे लग्न कर, हे कर, ते पुढचा विचार करतात की काय होणार आमच्या नंतर किंवा कसं काय. मी हे नाही बोलत, पण हे सगळे विचार त्यांचे असतात. तर नुसतं टाळत बसाल ना एक टाइमला, ते पण असे अरे कर ना, किती वेळ तुला सांगितलं करायला. तर तुम्ही एक चांगलं रिझनिंग, आणि किती पण लेट होऊ दे, टाइम घ्या, समोर त्यांना सांगा की आता काळ असा चालू आहे की मी रॅन्डमली कोणाशी तरी लग्न नाही करू शकत. तर मला विचार करायचा, मला त्यासोबत वागायचं, मला बघायचं तो कसा आहे. जरी असलं ना तरी पण फरक नाही. म्हणजे आजकालच्या ह्याच्यात लव्ह मॅरेज मध्ये जेव्हा तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या फेज मध्ये असतात तेव्हा तुम्ही वेगळे असतात, जेव्हा लग्न होतं तेव्हा वेगळे. बिकॉज लग्नानंतर मग फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होतात. मग तुम्हाला कळतं की तुमचा पार्टनर तुम्हाला जास्त सपोर्ट करतोय, फॅमिलीला सपोर्ट करतोय, भरपूर गोष्टी असतात. म्हणजे असं नाही बोलता येणार की लव्ह मॅरेज होतं ते सक्सेसफुलच असेल, असं नसतं. डिपेंड करतं की तो पर्सन कसा आहे, तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे. मग ते अरेंज मॅरेज असू दे. सो टाइम इज द ओनली वे की तुम्ही सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कळतंय मूळ काय.
ओके हां, सो आम्हाला भरपूर क्वेश्चन्स असे येत होते की बेबी प्लॅनिंग तो क्वेश्चन आम्ही इकडे घेतला नाहीये. पण एक क्वेश्चन खूप चांगला होता की एनी मॉनिटरी प्लॅन्स फॉर बेबी, जो खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एव्हरी बोलतात ना यंग कपल्स, जे लोक पुढे प्लॅन करतील किंवा ज्यांचा प्लॅनच नाहीये. सगळ्यांचा असला पाहिजे. आमचा तर असा काही ठोर प्लॅन असा नाहीये मॉनिटरी वाईज. बेबीसाठी बेबी प्लॅनिंगसाठी पैसे खायला मे बी असं काय कधी झालं तर आमची इमर्जन्सी फंडच असेल. इमर्जन्सी झाली. आम्ही तो विचारच केला नाही. आता या क्वेश्चन नंतर आम्ही विचार करू की यासाठी पण पण मी भरपूर लोक पण बघितले जे स्पेसिफिक गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करतात. गाडी घ्यायची त्याचा एक फंड असतो, त्याच्यातच ते एक पोर्टफोलिओ असतो, त्याच्यात इन्व्हेस्ट करतात फॉर बाईंग अ कार इन द फ्युचर. तर तसं बेबीसाठी पण काही लोक करतात. सध्या आम्ही केला नाही, पण हे चांगलं तुम्ही डोक्यात टाकलंय. चांगलं कारण की फक्त बेबी प्लॅनिंग साठी नाही, मग बेबीचं स्कूलिंग भरपूर गोष्टी असतात, काय काय असेल. पण ठीक आहे. हा, कारण की आजकालचे मी जे माझ्या कलिग्स कडनं ऐकते ना की त्यांचे स्कूलचे फीज, त्यांचे हे सगळं बापरे खूप. पण मजा येणार. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे करिअर ॲडवाइस फॉर स्टुडंट्स. सो माझ्याप्रमाणे मला असं वाटतं की करिअर ॲडवाइस, जर तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्ही करिअरसाठी बघत असाल, म्हणजे लाईक न्यूली तुम्ही जॉब शोधत असाल, तर मेक शुअर करा की फक्त तुम्ही ग्रॅज्युएट नाही आहात, काहीतरी कोर्स करा. आणि असं नाही आहे की तुम्हाला हा कोर्स म्हणजे पैसे देऊनच करायचा आहे. यूट्यूबमधनं स्किल्स शिका. आजकाल आता समजा ऑल्ट्रिक्स फॉर एक्झाम्पल, आता मी सांगते जे माझ्या युजफुल होतं. ऑल्ट्रिक्स जे तुम्ही यूट्यूबवरती इझिली शिकू शकतात आणि त्याचे ना फ्रीवाले ॲप्स पण असतात, ते डाउनलोड करून तुम्ही तिकडे प्रॅक्टिसही करू शकता. मग तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये टाकलं की ऑल्ट्रिक्सचा एक स्किल आहे, एसक्यूएल, ते खूप भारी होतं. मग तुमचा रेझ्युमे भारी होतो आणि स्टँड आउट करतो बाकी ग्रॅज्युएट्स पेक्षा, कारण त्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे विदाउट एनी टेक्निकल. हा ग्रॅज्युएट आहे सेम, आम्ही दोघांनी बीएमएस केले. हा बीएमएस ग्रॅज्युएट आहे, मी पण बीएमएस ग्रॅज्युएट आहे. बट मी ऑल्ट्रिक्स शिकली आहे, एसक्यूएल शिकली आहे, शेअर पॉईंट शिकली आहे, टॅब्ल्यू किंवा असं काय काय गोष्टी आहेत ते मी माझ्या रेझ्युमेमध्ये टाकले. मग कंपनी ह्याला प्रिफर करेल की मला? ऑब्व्हियसली मला. मी पण हिलाच प्रिफर करेन. हा, मग जरी तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्हाला बाकी काही कोर्स नसेल करायचे पैसे देऊन, आम्ही केलेला इमार्टिकस मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा, पण आता कळतंय की ते नाही जरी त्याच्याने आम्हाला फायदा झाला, पण ते नसतं तरी केलं तर आमचा रेझ्युमे कसा अजून स्ट्रॉंग दिसला असता ते या सगळ्यामुळे. स्किल्स बिल्डअप करत जा तुमच्या रेझ्युमे मध्ये, ज्या फील्ड मध्ये तुम्हाला जायचं. आणि कधी कधी ॲज अ बिगिनर तुम्हाला कळत नाही की कोणत्या फील्ड मध्ये जायचं, तर मग असे स्किल्स निवडा जे सगळ्या फील्ड्स मध्ये यूज होतील. लाईक आता ऑल्ट्रिक्स आहे किंवा मग पायथन झालं, किंवा पायथन तर खूप स्पेसिफिक आहे, पण टॅब्ल्यू किंवा मग डॅशबोर्ड कसे बनवतात, पॉवर बीआय खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या फील्ड्स मध्ये ते येतं. हे सगळे स्किल्स हे तुम्ही नॉर्मली कुठे टाकून जरी ठेवलं तरी लोकांना माहिती की हा याच्यात मी हे यूज करू शकतो, तर मग ते तुम्हाला फायदेमंद होतील. आणि ही ॲडवाइस तुम्ही खरं सिरियसली घ्या, कारण की ॲज अ कॉर्पोरेट आता 6 इयर्स झालेत, आम्हाला कळतंय की स्किल्स किती इम्पॉर्टंट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे वन थिंग दॅट मेक्स यू प्राऊड अँड हॅपी आफ्टर बिकमिंग फेमस. मला एक आहे. आम्हाला भेटलेला एक मुलगा, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुला बघून मी जिम चालू केली. भले माझी आता सुटलेली आणि मी असा काय बॉडी बिल्डर नाही आणि किंवा खूप काहीतरी मस्क्युलर माणूस नाही, बाकी माझ्याहून जास्त युट्यूबर जे खूप जास्त फिट आहेत, पण मला असं कुठेतरी कोणीतरी सांगितलं की तुला बघितलं आम्ही जिम चालू केली, तर मला ते खूप बरं वाटतं. तुला बघितलं आम्ही पण देवाचं असं सगळं चालू केलं, खूप बरं वाटतं. आणि ते खूप चांगले पाथ्स आहेत तुमच्यासाठी. आणि जर असं मला वाटतं ना की मला बघून कोणतरी हे करतंय, तर मला खूप बरं वाटतं की हा तुला बघितलंय, तुला 4 लोक ओळखतात, त्या 4 लोकांमधल्या 2 लोकांनी तरी तुला बघून हे चालू केलंय, तर हे खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. मी सांगू माझं हे तर आहेच, नो डाऊट. माझा प्राऊड मोमेंट हा आहे की आफ्टर जॉब मी माझ्या सेल्फ बिल्डिंग वरती जास्त फोकस करू शकेन. इन केस समजा पुढे जाऊन मी फुल टाइम सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर फुल टाइम जर झाली, तर हे माझं तर खूप मोठं ड्रीम होणार आपण फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर्स. कारण की तुम्हाला मी एक सांगते, एक छोटासा स्टोरी टाइम, की लग्नाआधी जेव्हा कोविड होता, कोविडमध्येच आम्ही जॉब रिसेंटली जॉईन केला होता, म्हणजे कोविडच्या आधीच. मी खूप आधी केलेला, हा नंतर मी 19 मध्ये केलेला. मी पण 19 मध्येच केलेला, फक्त मी जान मध्ये केलेला आणि ऑगस्ट मध्ये केलेला, सप्टेंबर. हा, आणि लगेचच 20च्या मार्च मध्येच हे आलेलं कोविड. तर स्टार्टिंगला तर फर्स्ट इयर तर आम्ही जॉबमध्येच बिझी होतो, न्यू गोष्टी शिकण्यामध्ये. मग थोडं
बॅलन्स करण्यामध्ये सगळ्या गोष्टी. बट नंतर मी याला बोलायचे की यस, दिस इज नॉट समथिंग आय वॉन्ट टू डू फॉर लाईफ ॲटलिस्ट. मला हे नाही करायचं, हे माझ्यासाठी नाही आहे. भलेही सगळं चांगलं चालू होतं, माझं मॅनेजर चांगलं होतं, माझी टीम चांगली होती, सगळे लोक चांगले होते, पैसे पण असे होते की मी माझं करू शकेन, घरी देऊ शकेन, सगळं बरोबर होतं. पण माझं असं होतं की मला नाही करायचं. आणि मी ह्याला बोलायची की यश, मी तर अंडर कॉन्फिडंट होती, मी इंट्रोवर्ट होती, मला नव्हतं जमत ते सगळं कॅमेरासमोर यायचं वगैरे. पण मला माहिती होतं, मी ह्याला नेहमी बोलायची की यश, तू बोलणार आहेस, तू फन आहेस, तू चालू कर, काहीतरी चालू कर. हो, ही मला खूप आधीपासून बोलते. कोविडमध्ये मी BBK वाईन्स हे व्हिडिओज ह्याला पाठवायची, मग नीलचे व्हिडिओज पाठवायची, फोकस इंडियन्स. तर ह्याला मी असं बोलायची की यश, ह्या लोकांसाठी काहीतरी चालू कर, तुझ्यामध्ये आहे ते. बट हा पण तेवढा हे नव्हतं, मी तेव्हा वेगळ्या गोष्टींमध्ये माझं डोकं होतं. आणि मग ह्याच्या मॉम डॅडचं पण त्या कोविडच्या ह्याच्यात चालू झालं, तर मग ते सुटलं. मग त्याच्यानंतर त्या गोष्टींमधून बाहेर यायला, त्या गोष्टी सगळ्या नॉर्मल व्हायला थोडं 1-2 वर्ष लागतो. मग त्याच्यानंतर लग्नाचा विचार, या सगळ्यामध्ये आमचा टाइम गेला, एकदम बिझी होत गेलो. प्रत्येक वेळेस आमचं माइंड कुठल्या तरी गोष्टीत बिझी होत होतं, सतत होत होतं. बट दोघांच्या मनात असं होतं की जॉब तर नाही करायचं. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर, बट मी माझ्या कलिग्सला नेहमी सांगायची की मला 35च्या आधी रिटायर व्हायचं. मी नेहमी बोलायचो 35 or 40 मी रिटायर होणार, कारण मला मजा करायची. जेवढे माझ्याकडे तेव्हा असेल मी त्यात रिटायर होणार. तर मग आता मला असं होतं की फायनली जे मला हवंय ते मी स्टार्ट केलं. आय डोंट नो ह्याच्याने मी किती पुढे जाऊन हे होईल, बट ॲटलिस्ट आत्ता आय एम हॅपी. आत्ता मी विचार करू शकते की ओके, मे बी सम डे आय कॅन बी अ फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर. आणि मला काही प्रॉब्लेम होणार नाही, बिकॉज मी ते करते जे आवडतंय. हा, मला आवडतंय. आणि त्याचं ऍक्च्युली मी एक सांगेन, हे मला माहित नाही, जेव्हा लोक भेटतात ना आम्हाला, ते ज्या लव्हने आम्हाला ग्रीट करतात, बोलतात आमच्याशी, आम्हाला सांगतात की आम्ही किती आवडतं ना, मला खूप जास्त बरं वाटतं. मला लोक जेव्हा असं करतात, मला खूप अमेझिंग वाटतं. तर ते पण माझ्यासाठी एक प्राऊड मोमेंटच आहे की अरे, तुला एवढे लोक चांगलं बोलतायत, एवढं चांगलं बोलतायत, एवढ्या प्रेमाने बोलतायत. सो हीच आहे जे मला खूप फील करतं हॅपी, की माझा ड्रीम खरंच फायनली पूर्ण होईल. बिकॉज जॉब तर सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे, पण माझं असं होतं ना की स्टार्टिंगपासून माझा जॉब मालाड आणि गोरेगाव साईडला होता. सो मला असं होतं की आधी सकाळी उठा 6 वाजता, 7ची बस पकडा, तिकडनं मग ट्रेनने जा, मग ट्रेनमधून मेट्रो, मग मेट्रोनी परत ट्रेन, मग ट्रेनमधून मग परत कधीतरी मग बस स्टार्टिंगला, नाही तर मग वॉक चालत जायची. माझं खूप हेक्टिक ट्रॅव्हल होतं. मग मला असं होतं की नाही यार, हे मला कंटिन्यू तर नाही करायचं आहे. मग कोविड आला, मग घरी होतो, मग तेव्हा पण माझ्याकडे चान्स होता, पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. मग लग्नानंतर सगळं बोलतात ना, डेस्टिनी मध्ये होतं हे, आणि याच वेळेत होतं. बोलतात ना की ज्या वेळेत होणार असतं त्या वेळेतच होतं. आमचं झालं असतं तर आधी पण झालं असतं, पण नाही झालं. विचार तर नेहमी होता. देवाने नेहमी आमचं डोकं तेवढं बिझी ठेवलं की नको, थोडा वेळ तुला अजून एकत्र मे बी इंडिव्हिज्युअली तेवढे आम्ही झालो नसतो जेवढे ॲज अ कपल झालो. खरं. सो जो होता अच्छे के लिए होता है. इन्स्टा अँड यूट्यूब इन्कम. तर आता इन्कम तर असं सांगू डिस्क्लोज कधीच कोणी करत नाही. बट तुम्हाला मी एवढं सांगू पहिली बात, इंस्टाग्राम पे नाही करत. व्ह्यूजचे पैसे किंवा फॉलोअर्सचे पैसे इंस्टाग्राम देत नाही. इंस्टाग्रामवरती तुम्ही जे प्रमोशन करतात त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. आणि असं नाही की नेहमीच ते पैसे मिळतात, कधी कधी बार्टर असते की तुम्हाला आम्ही प्रोडक्ट देतो, तुम्ही व्हिडिओ करा असं. यूट्यूबमध्ये असतं की एका पॉईंटला तुम्ही रीच केल्यानंतर मग तुमचे पैसे चालू होतात ॲडसेन्स थ्रू. बट ते पण कसे ह्यूज नसतात की हा तुमचे 100K व्ह्यू आले म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये, असं काही नसतं. रील्स वगैरे पण असं नसतं. ते असं असतं ना, कन्सिस्टन्सी मॅटर करते. आणि ते एका व्हिडिओमुळे नसतं कधी युट्यूबवर की ह्या व्हिडिओमुळे मला असतं, पण ते जेव्हा खूप मोठा क्रिएटर आहे 10 मिलियन तेव्हाच ही गोष्ट आहे. आता असं की तुमच्याकडे जेवढे व्हिडिओज आहेत ते लोक बघत राहतात, तर त्याच्या थ्रू तुम्हाला ते थोडं. आणि अजून एक गोष्ट, युट्यूबचं एक चांगलं आहे की जर कोणती व्हिडिओ आज नाही चालली पण ती 2 महिन्यांनी एवढी चालते की तुम्हाला त्या व्हिडिओमुळे अजून 10 व्हिडिओ चालतात. सो म्हणून सांगते की साईड नका हो, एक नाही चालली पुढची चालेल. पण इंस्टाग्रामचं अल्गोरिदम थोडं क्रॅक करायला कठीण जातं, पण रिलेटेबल खूप चांगलं चालतं. सो इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती जर तुम्ही प्रॉपर बिल्ड झालं तर तुम्ही जॉब सोडायचा विचार करू शकता. तेवढं इन्कम मिळतं. ब्रँड्स पण चांगले पैसे देतात, तुम्हाला चांगला नेगोशिएट करता खूप डोकं लावायला लागतं की मी फॉर द मोस्ट टाइम रेलेव्हंट कसा राहील, आणि तुम्हाला किती तुमची कन्सिस्टन्सी आहे व्ह्यूज मध्ये, किंवा तुम्ही किती लोक तुमच्यासोबत एंगेज करतात, त्या सगळ्यावरती डिपेंड करतं. आणि समोरचा माणूस तर कमीच पैसे द्यायला बसलेला आहे, आपल्याला कसं नेगोशिएट करतात त्यावरती पण आहे.
सो सगळ्या गोष्टी आहेत. बट खूप जर तुम्ही इंस्टाग्राम युट्यूबला चांगलं ॲज अ करिअर पाथ निवडत असाल तर लगेचच नका हे करू, काहीतरी आधी सेफ ठेवा आणि मग हळूहळू करा. बिकॉज आणि खूप लोक असे आहेत की ज्यांचा चांगला जॉब चालू आहे पण मला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे, मी जॉब सोडतो आणि मी कॉन्टेंट क्रिएशन करतो. हे नका करू. जॉब्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत सध्या. आम्ही नाही केले. आमचं असं होतं की जॉब एक असं नाही करू शकत की मी सोडून देतो आता लगेच, कारण असं काहीतरी ते एक सेफ्टी आहे. ते बोला ना की एव्हरी मंथ येत जात आहे म्हणून त्याला आम्ही एवढ्या लवकर छेडत नाही. पण आहे की विचार करू शकता म्हणून मी बोलली, विचार करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅरिड बट कांट ओपन अप इन फ्रंट ऑफ माय हजबंड. ओके, सो एक मला हा क्वेश्चन आलेला एका मुलीने केला होता की त्यांचं अरेंज मॅरेज आहे आणि 3 मंथ झाले म्हणजे ती तिच्या हजबंड समोर अजून तेवढं ओपन अप नाही होऊ शकत. सो मी तिला एवढंच सांगेल की दिस इज द फेज. मी स्वतः यश समोर पूर्ण ओपन अप व्हायला 1 वर्ष घेतलेला. यश तर अजूनही कधी कधी होत नाही, बिकॉज काही लोक असतात तशी प्रायव्हेट आणि हे ते ओपन बुक नाही होत लवकर. सो टाइम घ्या. काही गोष्टी असतात एका माणसात की हे मी लहानपणापासून मला सांगितलेलं आहे की हे तू नाही करायचंय, हे तू नाही बाहेर बोलायचंय, तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्याच्या चक्करमध्ये किंवा कुठल्या तरी याच्यात, तर ती तुम्हाला सवय झाली आहे की मी हे माझ्यासोबत झालं मी लगेच नाही सांगणार आहे, हे माझ्यासोबत होतं हे मी लगेच नाही सांगणार आहे, मी थोडासा सहन करेन पण मी सांगणार नाही. सगळ्यांचा स्वभाव आहे. हा, तर ती गोष्ट लेट गो करण्यासाठी खूप टाइम लागतो. पण 3च महिने झाले हे ना इनिशियल फेज, हे बोलता ना रिलेशनशिपचा हा फेज आहे, जाणार आणि व्हाल तुम्ही एका पॉइंट नंतर. 3 मंथ्स खूप कमी आहे एका माणसासमोर पूर्ण ओपन व्हायला. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅरेज काय अक्षर आहे तुझं बापरे, मॅरेज पर्यंत रिलेशनशिप कसं टिकवायचं. ओ माय गॉड. मी नेहमी हा विचार केला की इफ आय एम डेटिंग टू गेट मॅरिड. सेम. जर तुम्ही हा विचार करून केला तर गुड. सेम. आणि जर हा विचारानंतर जर तुमचं पटलं नाही देन यू कॅन बॅक ऑफ की बाबा नाही पटत आहे. आणि चुका करणार तुम्ही, म्हणजे होतील तुमच्याकडनं चुका, ते ऍक्सेप्ट करा की हे मी चुकलेलो आहे, माझ्याकडनं ही चूक झाली, मला माफ कर आणि मग पुढे जा. असं नाही की एक माणूस चुकला तो संपला त्याच्यासोबत परत आयुष्यात बोलू नका. आणि खूप लेवलच्या चुका असतात की एवढीशी चूक, छोटी चूक आहे, मोठी चूक आहे, मोठी एक्स्ट्रीम चूक आहे, कराल तुम्ही, नाही असं नाही, माणूस आहात, करू शकता चूक, पण ते तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे. फॉरगिव्हिंग नेचर असलं पाहिजे. तुम्हाला कळायला पाहिजे की एकतर फॉरगिव्हिंग नेचर समोरच्याचं की हा चल मी तुला फॉरगिव्ह केलं, हे तू चुकलास म्हणून, पण तुम्हाला रिअलाइज स्वतः पण झालं पाहिजे. पश्चात्ताप जो असतो ना, मराठीचा शब्द आहे पश्चात्ताप, की मला त्या चुकीचा पश्चात्ताप होतोय, की मला असं वाटतंय की अरे मी काय चूक केली आहे, हे होणं तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही चूक केली, एक्स्ट्रीम केली आहे तर. हां, सो मॅरेज पर्यंत म्हणजे लग्नापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला खूप बोलता ना छोटे मोठे वाकडे तिकडे काय काय येऊन मग तुम्ही इथे मग शेवटी तुम्ही लग्न करा आणि मग तुमचं लग्न असं दिसेल. सो सगळं असं एकदम सुरळीत असं होत नाही. काही काही लोकांचं होत असते, लकी लोक असतात. पण ज्यांचं नाही होत त्यांचं पण लकी नसतं, त्यांना काहीतरी शिकवण मिळते, दुसरं काहीतरी नेक्स्ट त्यांचं रिलेशनशिप मग अजून स्ट्रॉंग होत जातं. सो सगळ्या बोलता फेजेस असतात हे रिलेशनशिपचे. प्रश्न आहे, फायनान्शियल क्रायसिस अँड हाऊ यू डील विथ इट. तर फायनान्शियल क्रायसिस असं कधी आले नाहीयेत, पण मी एवढं सांगू शकते की जेव्हा आपण कोणत्याही मोठ्या फायनान्शियल गोष्टीबद्दल आम्हाला डिसिजन घ्यायचा असेल तर त्याच्या आधी आमची 2-3 दिवसाची प्लॅनिंग, खूप मोठी प्लॅनिंग, रात्री आता लग्नाच्या टाइमला पण आमचं लग्न वॉज द मेजर असं फायनान्शियल डिसिजन जे आमच्या दोघांचं, बिकॉज आम्ही असं ठरवलेलं की आम्ही दोघं करणार सगळं मॅनेज. तर त्याच्यामध्ये आम्ही रात्री जॉबच्या नंतर वीकेंड सॅटर्डे संडे रात्री ना 11 वाजता फोन करायचो एकमेकांना आणि लिटरली 1-2 वाजेपर्यंत बोलत बसायचो की एवढे पैसे उरले ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यात आम्ही असं करायचो की हिचे एवढे आहेत, माझे एवढे, असं नाही की तुझ्याकडे एवढे आहेत माझ्याकडे, आपले एवढेच, कारण त्या दिवसानंतर ज्या दिवशी आपलं लग्न होणार आहे आपल्याला ते आपलं म्हणूनच ट्रीट करायचंय. पण एक आहे की ह्याचा खर्च, हॉलचा खर्च आम्ही अर्धा केला, सगळीकडे हाफ कपड्यांचा आम्ही ठरवलेलं की तुझं तू माझं मी, पण आम्ही एक्स्ट्रा होतं की गोल्डचा खर्च, मग गोल्डला खूप पैसा लागणार. मग असं होतं की ठीक आहे थोडंसं मी देईन. मग माझा काही कधी काही घ्यायचंय, हा बोला की अच्छा लाईक मेकअप आर्टिस्ट, माझ्या मेकअप आर्टिस्टला पैसे द्यायला माझं असं होतं की मी जर हिला पैसे दिले आणि अचानक मला कुठे लागलं नाही मग ह्यानी पुढे केले. असं आम्ही महिन्याचा पगार, जसा पगार येत होता आमचा जात होता. आणि बरोबर टाकायचं. लग्न जेव्हा झालं तेव्हा आमचे बोनस ड्यू होते, मग बोनसमुळे आमच्या भरपूर काय गोष्टी कव्हर झाल्या आम्ही. आणि जे सेव्हिंग्स वगैरे जे काय आम्ही इन्व्हेस्टमेंट नाही हलवली, आमची 4 वर्षाची इन्व्हेस्टमेंट जी काय होती आम्ही जरा पण नाही हलवली. लग्नासाठी जे सेव्ह करत होतो आणि लकीली आमचा पगार तेवढे होते की आम्ही
मॅनेज करू शकलो म्हणून आम्ही करू शकलो. नाहीतर मग तुम्हाला खूप आमचं असं खूप इम्प्रॉम्प्टू लग्न झालं की आज डिसाईड केलं लग्न करायचं, नेक्स्ट डे पप्पांना सांगितलं. हा ना भाई, हिने मला सांगितलं, मी रात्री कुठून तरी घरी येत होतो तर मी हिच्या मम्मीला विचारलं. हा, तर असं इम्प्रॉम्प्टू आज डिसाईड झालं उद्या केलं. तर पैसे असं क्रायसिस असं काही नाही, कारण खूप विचार करून आम्ही हे ज्या गोष्टीत मोठा पैसा इन्व्हॉल्ड आहे त्याला आम्ही भरपूर विचार केलेला आहे, म्हणून आम्ही कधी अशा सिच्युएशन मध्ये नाही अडवलं की क्रायसिस झाली. दिसत असेल की काल हे बोलले की कार घ्यायची, नेक्स्ट डे कार आली, पण त्या दिवशी आम्ही किती रात्रभर विचार केला. 4 तो दिवस यायसाठी किती विचार केला की आपण घेऊ शकतो का, आपण कितपर्यंत गाडी घेऊ शकतो, कितपर्यंत घेतली पाहिजे, थोडं पुढे जाऊ शकतो, थोडं मागे येऊ शकतो, भरपूर विचार. म्हणून आम्ही असं कुठल्या सिच्युएशन मध्ये नाही आतापर्यंत आलोय की अरे आता घेतलं आता काय करायचं, असं नाही कधी आलंय. खूप विचार करून या सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टींसाठी केलाच पाहिजे विचार, बिकॉज फायनान्स खूप इम्पॉर्टंट आहे या जमान्यात. तुमच्या हेल्थसाठी पैसे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हॅपीनेस तर आहेच, फॅमिलीसाठी आणि तुमच्या फ्युचर सिक्युअर होण्यासाठी, आणि मेन म्हणजे थोडासा एन्जॉय पण करा. यस, आम्ही कपडे वगैरे बिंदास घेते, मला जर घ्यायचे असेल तर घेऊया, पण आता थोडं कमी करते मी, पण घ्यावे लागतात कधी कधी. घ्यावे लागत कधीच नाही, नेसेसिटी नाहीच आहे, नेसेसिटी नाहीये, पण आम्ही मजा करतो. इन शॉर्ट मला हे सांगायचं होतं की आम्ही आमची मजा पण करतो. ह्याच्या नर्व्सला 2-3 हजार गन्सला घालवतो, मजा पण करतो, इन्व्हेस्टमेंट पण करतो, सगळं होतं. पण तुम्हाला हे फायनान्स बद्दल एका कपल मध्ये ना हे डिस्कशन्स पण असले पाहिजे. हो, फायनान्स की काय करायचं, आपण कुठे आहोत. आम्ही रेग्युलरली आमची इन्व्हेस्टमेंट चेक करतो एव्हरी अदर डे करतो. मी असे की हे बघ लॉंग टर्म साठी पैसे ठेवलेले आहेत, पण ह्याला बघायला मजा येते की आज किती वाढले, आज काय कसं काय झालं. आणि आजकाल ऍप्स वगैरे आले ज्याच्यावरती आपल्याला लगेच कळतं की या म्युच्युअल फंड मध्ये किती पडलाय काय, आणि असलं पाहिजे ट्रॅक पण ठेवायला कधी. आणि लॉंग टर्म साठीच आम्ही ठेवतो, असं नाही की आज टाकले 2 महिने काढले. आम्ही असं आहे की जर टाकले तर त्याला 10-15 वर्ष तर नाही बघणार, असे पैसे टाकतो. मी लिटरली माझं फर्स्ट इन्व्हेस्टमेंट जे मी केलं असेल म्युच्युअल फंड मध्ये ते 2020 मध्ये केलं होतं, जेव्हा कोविड होतं. तेव्हापासून आतापर्यंत मी माझे कोणतेच इन्व्हेस्टमेंट हलवले नाही. मी पण नाही, मी हिच्यासोबतच केलेलं. हा, मी मागे लागलेली. हो, नाही तर कोणतरी इन्व्हेस्टमेंट मध्ये आय मध्ये पण, इन्व्हेस्टमेंटच्या आय मध्ये पण इंटरेस्टेड असं हिला वाटत होतं, पण नंतर मी हिला सांगितलं, महिला कळलं. ओके 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 ओके, हा ते छुपा रुस्तम सगळं. ओके ओके, अशी माणसं हे ऑपोजिट. माझी मी तर पूर्ण ओपन बुक आहे ह्याच्याकडे. बरोबर आहे, पण ह्याच्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू करतात. ओ अच्छा, म्हणून मला लग्नानंतर असं झालं, ओ दिस इज नॉट द यश. त्याच्यासोबत मी रिलेशनशिप मध्ये होतात अशा गोष्टी, लग्न आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा खूप मोठा व्हिडिओ झालाय, 1 तासाच्या वर गेला, आता त्याला मला भरपूर काटछाट, पण जरी हा 1 तासाचा व्हिडिओ असेल, तुम्हाला आवडेल, मजा येईल बघायला. मजा आली असेल मे बी, आता काय सांगतो मी, मजा येईल बघायला, पुढे काय होणार आहे, मजा आली. म्हणून आम्ही ना या व्हिडिओ मध्ये कटच नाही केलं. नेहमी आम्ही असं असतो की एक क्वेश्चन 5 क्वेश्चन केले कट करूया. पण आम्हाला पण बरं वाटलं यार, कधी किती वेळ गेला, 1 तास कधी गेला नाही कळालं मला. मी एका जागेवर बसलो 1 तास, आई शपथ. थँक्यू गाईज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, ही व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जे मी क्वेश्चन्स बघेन काही मिस झालेत का त्याच्यावरती, हे माझ्या मध्ये याची गरज होती का तुला? कंटिन्यू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा त्या लोकांसोबत ज्यांना तुम्हाला वाटतं की बघा ही व्हिडिओ, बघा काय सांगतायत बघा, आणि सांगा यांना कॉमेंट करून तुम्ही पण, आणि कॉमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटली. थँक्यू. सबस्क्राईब टू आवर चॅनल. 54 वर आलेलो आहे आपण. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं 54% ऑफ व्ह्यूअर्स हॅव सबस्क्राईब्ड. अजून सबस्क्राईब करा. 100% येईपर्यंत आम्ही बोलणार आहोत. करत राहा. बाय.